जो देवाचं वचन सांगत आहे त्याच्यासोबत तुमचा आत्मा एक व्हायला हवा। जब हम परमेश्वर का वचन सुनते हैं तो जो परमेश्वर का वचन बांटते हैं उनकी आत्मा के साथ आपका आत्मा एक होना जरूरी है। जो व्यक्ती प्रार्थना चालवत आहे त्याच्यासोबत जर तुम्ही एक मन नसाल, जो वचन बांटते उनके साथ अगर आपका मन एक नहीं हो रहा है तर तुम्ही देवाच्या अभिषेकाला, देवाच्या जो सामना आहे, जे देव तुमच्यासोबत बोलू इच्छितो ते तुम्ही मिस करा। तो जो अभिषेक परमेश्वर आपके ऊपर दे रहा है, जो परमेश्वर आपसे बात कर रहे हैं, वो उस बात से आप चूक रहे हो। जो जे काम परमेश्वर करू इच्छितो ते काम होताना तुम्हाला दिसणार नाही। जो परमेश्वर कार्य करना चाहते हैं वो कार्य आप होता हुआ नहीं देख पाएंगे। आणि म्हणून माझ्यासोबत आपला आत्मा एक होऊ दे। इसलिए मेरे साथ आपकी आत्मा को एक होना जरूरी है। भले ही माझ्या विचारांशी तुमचे विचार जुळत नसतील, शायद मेरे विचारों के साथ आपके विचार सहमत नहीं हो सकते, भले ही शैतान तुम्हाला काहीतरी वेगळं सांगत असेल, शायद शत्रु आपको कुछ अलग बातें बता रहा है, तुमचं हृदय तुम्हाला काहीतरी वेगळं सांगत असेल, आपकी आत्मा को शायद आपको कोई अलग बात बता रही है, पण मी मात्र या ठिकाणी प्रभूचं वचन घेऊन उभा आहे। लेकिन मैं यहाँ पर सिर्फ और सिर्फ परमेश्वर का वचन लेकर, देवाने मला सांगितलं ते सांगण्यासाठी मी आहे। जो परमेश्वर ने मुझसे बात की वही मैं आपसे बात कर रहा हूँ। म्हणून माझ्यासोबत एक व्हा, मेरे साथ एक हो जाए। आपलं हृदय देवासमोर समर्पित करा, अपने हृदय परमेश्वर के सामने समर्पण कीजिए। हालेलुया। प्रार्थना पूर्वक आपण परमेश्वराजवळ जाऊया। प्रार्थना के साथ हम प्रभु के पास आएंगे। माझ्यासोबत म्हणा, हे यहोवा, महिमा पराक्रम, शोभा और सामर्थ, वैभव तेरा ही है, क्योंकि आकाश और पृथ्वी में जो कुछ है वह तेरा ही है। यहोवा राज्य तेरा है, तू सबों के ऊपर मुख्य और महान ठहरा। धन और महिमा तेरी ओर से मिलती है और तू सबों के ऊपर प्रभुता करता है। सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में, और सब लोगों को बढ़ाना, बल देना तेरे हाथ में। इसलिए अब है हमारे परमेश्वर, हम तेरा धन्यवाद करते हैं। प्रभु तेरे वचन से आज हमसे बात कर, मैं तेरे वचन को और आमीन में स्वीकारता। आमीन। परमेश्वर पित्या, आम्ही यावेळेस तुझा आभार मानतो, स्तुती करतो। तू सामर्थ्य देव आहेस आणि प्रभुदेवा, निश्चितार्थाने या ठिकाणी तू उपस्थित आहेस पित्या। प्रभु हम आपको धन्यवाद देते हैं, आज आपके उपस्थिति को महसूस करते हैं। आणि खरोखर प्रभुदेवा, आम्ही आमचं हृदय तुझ्या पवित्र हातात आम्ही देतो पित्या। अपना हृदय आपके हाथों में देते पिता परमेश्वर। आम्ही एक मन असताना प्रभु, जब हम एक मन हो रहे हैं, तुझ्या वचनातून तू आमच्याशी बोलावे अशी आम्ही अपेक्षा करतो। आप अपने वचनों से हमसे बातें कीजिए, ऐसे हम अपेक्षा करते हैं। शैतान जो भरकवणारा आहे, शत्रु जो हमें भटका रहा है, येशूच्या नावात आम्ही त्याला धमकावतो। यीशु मसीह के नाम से उसे हम धमकाते हैं। मनामध्ये विचार टाकणाऱ्या, मन में जो विचार डालने वाले, चोरून नेणाऱ्या, छोड़ने वाले सर्व शक्तीला, हर एक शक्ति को येशूच्या नावात मी धमकावतो। यीशु मसीह के नाम से मैं आम्ही धमकाता सगळेजण पवित्र आत्म्याच्या सानिध्यात या ठिकाणी आहोत हम सब पवित्र आत्मा की आणि उपस्थिति पवित्र आत्म्याने भरून और पवित्र आत्मा से भरकर
येशूच्या नावात आम्ही सगळेजण तुला समर्पित होतो प्रभू. यीशु मसीह के नाम से हम अपने आप को समर्पित करते प्रत्येक हैं. वचन होय आणि आमेन मध्ये आम्ही स्वीकारतो. हर एक वचन को हम यस और आमीन में ते स्वीकारते हैं. आमच्यासाठी आहे प्रभु देव. वो हमारे लिए ते आमच्या जीवनात काम करणार आहे. हमारे जीवन में कार्य आमच्या करने वाला जीवनात है. फळ आणणार आहे हमारे प्रभु. जीवन में वो फल लाने वाला आमचं है. जीवन फलवंत होणार हमारा आहे. जीवन फलवंत होने वाला आमचं है. जीवन प्रभु देव आशीर्वादित होणार हमारा आहे. जीवन आशीषित होने वाला हो है. प्रभु देव आमच्या जीवनातून प्रगट फळं दिसतील प्रभु. हमारे जीवन से वो फलों का प्रकटीकरण होगा. आणि लोक पाहतील आणि देवा तुझं गौरव करतील. लोग देखेंगे आपकी महिमा तुझी करेंगे. महिमा करतील असं. आपकी महिमा करेंगे आमचं परमेश्वर. जीवन तुझ्या हातात देतो. हमारा जीवन आपके आमचा हाथ आत्मा तुझ्या हातात देतो. हमारा आत्मा आपके हाथ आम्ही आज तुला प्रभु देवा स्वतःला समर्पित करतो. अपने आप को आपके सामने समर्पित करते हैं. येशूच्या नावामध्ये यीशु मसीह के नाम से मागतो म्हणून तो आहे. मांगते इसे सुनिए पिता. आमेन. आमेन. हम सब बैठ जाते हैं. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. प्रभु की इस उपस्थिति हम सबके बीच में है. आणि या ठिकाणी जोपर्यंत आपण उभे आहोत, आपण बसलेलो आहोत, माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही कोणी उठू नका. आणि बसलेला आहात तर निश्चित अर्थाने आपण लक्ष प्रभूकडे लावूया. हम जब तक यहाँ पर बैठे हैं तो मेरी आपसे विनती है कि यहाँ से कृपया हिले डुले यहाँ से बाहर न जाए, क्योंकि प्रभु की आत्मा यहाँ पर है. शेवटचा आमेन होईपर्यंत तुम्ही उठणार नाही. आखिरी का आमीन होने तक आप नहीं उठेंगे. Praise the Lord. आपकी भले ते 2 तासच असेल. शायद वो 2 घंटे की हो सकती है. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराजवळ जास्त वेळ बसण्याची सवय लावा. प्रभु के साथ ज्यादा बैठने की आदत डालिए. आपल्या लोकांना सवय नाहीये जास्त वेळ हम बसण्याची. लोगों को शायद वो आदत नहीं. सारखं 1 नंबर 2 नंबर अजून काही पाणी प्यायला आणि अशा बऱ्याच गोष्टी करण्यासाठी उठून जातात. कुछ कुछ चीजों के लिए हम यहाँ से उठते हैं. पण अशी ही उठायची सवय बंद झाली पाहिजे. ये आदत हमें बंद करना जरूरी है. जर तुम्ही गंभीर नसाल अगर प्रभु में आप गंभीर नहीं है तर प्रभूचं कार्य तुम्ही मिस करा. तो उनका कार्य आप चूक आणि जाएंगे. म्हणून या बाबतीत गंभीर व्हा. इसलिए इस बात में आप गंभीर हो जाइए. या आपण देवाचं वचन उघडूया. उत्पत्ती याचं 22वा अध्याय. आइए वचन को खोलेंगे. उत्पत्ति की किताब उसका 22वां अध्याय आणि त्याचं 5वं वचन. उसकी 5वीं आयत. उत्पत्ति 22 याचं 5वां वचन हिंदी में पढ़ेंगे. उत्पत्ति 22 उसकी 5वीं आयत पढ़ता हूं मैं. और उसने अपने सेवकों से कहा, गदहे के पास यही ठहरे रहो, ये लड़का और मैं वहां तक जाकर और दंडवत करके फिर तुम्हारे पास लौट आएंगे. हा, मराठीमध्ये वाचण्यापूर्वी इंग्लिश मध्ये काय सांगतं ते पण मी वाचतो तुमच्यासाठी. Abram said to his young man, stay here with the donkey, and I and the lad will go over there, and we will worship and return to you. आणि मराठीमध्ये असं लिहिलेलं आहे की अब्राम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो व देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण बिब्लिकल प्रिंसिपल विषय शिकत आहोत. हम जो हमारे वचन के सिद्धांत है उसके ऊपर हम सीख रहे हैं. बायबलच्या सिद्धांताविषयी शिकत आहोत. पवित्र शास्त्र के सिद्धांतों के ऊपर हम सीख रहे हैं. कारण बायबलचे काही सिद्धांत आहेत जे मागच्या वेळेस तुम्हाला मी प्रार्थनेविषयी काही मूलभूत गोष्टी सांगितल्या होत्या. पिछली बार मैंने पवित्र शास्त्र के सिद्धांत है, खास करके दुआओं के बारे में, उसके बारे में मैंने आपसे बात की थी. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं होतं आठवते तुम्हाला? उसके बाद मैंने क्या कहा था आपको याद है? तुम्ही एक निर्माण करणारे व्यक्ती आहात त्याच्याविषयी मी सांगितलं होतं. आप एक निर्माण करने वाले या उत्पत्ति करने वाले थे. बायबल प्रत्येक विश्वासाला निर्माण करणारा व्यक्ती म्हणून ओळखतो. परमेश्वर हमें एक निर्माण करने वाली व्यक्ति के तौर पर देखता है. आणि लक्षात घ्या, या ठिकाणी आपण एक खरी आराधनेविषयी पाहत आहोत. और यहाँ पर हम एक खरी आराधना म्हणजे सच्ची आराधना के बारे में देख रहे हैं. एक आराधना अशी की जी परमेश्वराला अपेक्षित आहे. एक आराधना ऐसी जो परमेश्वर उनकी अपेक्षा करते हैं. कारण बरेच जण आपण सगळेजण आराधना करणारी माणसं आहोत. क्योंकि हम शायद सब लोग परमेश्वर की आराधना करने वाले लोग हैं. आणि आपल्याला केवळ आराधना टाळ्या वाजवणे, गाणी म्हणणं, म्युझिकच्या तालावर नाचणं, गाणं अशा सगळ्या गोष्टीला आपण आराधना म्हणतो. हमारे लिए आराधना मतलब गाना ताली बजाना, जो हमारे म्यूजिक बजे उसके ऊपर नाचना, हमारे लिए ये आराधना का मतलब. ह्या गोष्टी आराधनेचा भाग आहेत. ये सारी चीजें एक आराधना का भाग है. पण हेच केवळ आराधना आहे असं नाही. पर यही आराधना ऐसा नहीं है.
कारण या ठिकाणी जो शब्द आहे इंग्लिश आणि मराठीत हिंदीत तिन्ही भाषेत मी तुम्हाला वाचून दाखवला आणि त्या ठिकाणी एक शब्द आलेला इंग्लिश मध्ये वर्शिप ज्याला आपण म्हणतो तो वर्शिप शब्द इंग्लिश मध्ये आलेला आहे. यहाँ पर तीनों भाषा में जो उसका अर्थ है वो मैंने आपको बताया है. इंग्लिश में उसे वर्शिप कहते हैं आणि मराठीमध्ये उपासना हा शब्द आहे. मराठी में उपासना है. हिंदीमध्ये काय आहे? हिंदी में आराधना है. हिंदीमध्ये आराधना आहे. आराधनेचा अर्थ या ठिकाणी आपल्याला समजावून सांगण्यात आलेला आहे. यहाँ पर आराधना का जो मतलब है उसे यहाँ पर समझाया गया है. इब्री भाषेत किंवा ज्या भाषेमध्ये बायबल मुळात लिहिलं गेलं त्या भाषेत जर आपण पाहिलं इब्रानियों की भाषा में या जिस मूल भाषा में यहाँ पर जो लिखा गया आराधना उसका ये मतलब है. त्या ठिकाणी असं लिहिलंय की खाली पडणे, उपडे पडणे किंवा ज्याला आपण असं म्हणतो की आज्ञा पालन करणे किंवा त्याच्यासमोर पडून राहणे म्हणजे आराधना. वहां पर ऐसे इस तरह से लिखा गया है कि परमेश्वर के सामने पूर्ण रीति से हम नम्र हो जाए या परमेश्वर के सामने पूर्ण रीति से समर्पित हो जाए. नाही उपडे पडणे म्हणजे खाली झोपून राहणे देवासमोर. मतलब पूर्ण रीति से हम सामने परमेश्वर सामने झुक जाएंगे जैसे हम लोग फ्लैट हो जाते हैं म्हणजे पडून राहणे वही पडे रहणे त्याला आराधना म्हणतात. उसे आराधना कहते हैं. वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आहेत बायबलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वर्शिप हा शब्द आलेला आहे आणि मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की खरी आराधना नेमकी काय आहे. परमेश्वर पवित्र शास्त्र में आराधना को लेकर अलग अलग शब्दों में बयान किया गया है. यहाँ पर मैं सच में परमेश्वर की आराधना क्या होती है इसके बारे में मैं बताना चाहता हूँ. कारण बायबल आपल्याला आराधनेविषयी खूप गंभीर व्हायला सांगते. क्योंकि पवित्र शास्त्र में आराधना के विषय में बहुत गंभीर होना बताते हैं. जे लोक आराधनेमध्ये गंभीर असू शकत नाही, जो लोग आराधना में गंभीर नहीं होते हैं ते देवाच्या कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत गंभीर असतात. वो परमेश्वर की किसी भी बातों में गंभीर नहीं होते. टाळ्या वाजवणं आणि नाचणं गाणं, म्युझिकवर नाचणं किंवा म्युझिकवर गीत गाणं, तालियां बजाना है या जो संगीत के ऊपर नाचना गाना है, याच गोष्टी केवळ आराधना नाही. यही बातें सिर्फ आराधना नहीं है. पहिली गोष्ट म्हणजे आराधना म्हणजे समर्पण करणे. पहली बात जो आराधना मतलब हमें समर्पण करना है. रोमकरपत्राचा 12वा अध्याय 12वां वचन. रोमियो की किताब 12वां अध्याय उसका 12वां वचन. आराधनेचा एक खूप चांगला अर्थ त्या ठिकाणी आपल्याला सांगायला वाचायला मिळतो. आराधना का एक सुंदर वहां पर भाषांतर वहां पर लिखा गया है. आराधना के बारे में बताया गया है. 12वां वचन 1 आणि 2 वचन. मी वाचतो तुमच्यासाठी. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम व ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. रोमियो की किताब 12वां अध्याय पहली और दूसरी आयत. इसलिए हे भाइयों, मैं तुमसे परमेश्वर के दया स्मरण दिलाकर विनती करता हूँ कि अपने शरीरों को जीवित और पवित्र और परमेश्वर को भावता हुआ बलिदान करके चढ़ाओ. यही तुम्हारी आत्मिक सेवा है. दूसरी आयत. और इस संसार के सदृश न बनो, परंतु तुम्हारी बुद्धि के नए हो जाने से तुम्हारा चाल चलन भी बदलता जाए, जिससे तुम परमेश्वर की भली और भावती और सिद्ध इच्छा अनुभव से मालूम करते रहो. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. हालेलुया. हालेलुया. आपल्या हात उंचावून हालेलुया म्हणूया. हालेलुया. या ठिकाणी पुन्हा एकदा इंग्लिश मध्ये वर्शिप हा शब्द आलेला आहे. यहाँ पर अंग्रेजी में फिर से एक बार वर्शिप करके. कारण जर तुम्ही 12वां अध्याय पहिलं वचन जर वाचलं त्याच्या शेवटच्या भागामध्ये सर्व्हिस या ठिकाणी जो शब्द आहे तो असा आहे की स्पिरिच्युअल सर्व्हिस ऑफ वर्शिप. यहाँ पर अगर 12वां अध्याय का जो दूसरा वचन उसका आखिरी जो भाग है उसका मतलब एक आत्मिक सेवा बताया गया है. आणि आराधना आहे. त्याचा शब्द खरा अर्थ काय आहे? आराधना अर्थ आहे. आत्मिक सेवा का मतलब आराधना है. आणि म्हणून आराधनेला आपलं जीवन समर्पित करणं म्हणजे आराधना. बाजूवाल्याला सांगा, इसलिए हमारा जीवन समर्पित करना ये आराधना है. बाजूवाल्याला सांगा की आपलं जीवन समर्पित करणे म्हणजे खरी आराधना. अपने पड़ोसी से अपने जीवन को समर्पित करना मतलब आराधना. कदाचित तुम्ही टाळी वाजवत असाल, शायद आप तालियां बजाते हैं, कदाचित तुम्ही नाचणं गाणं पण करत असाल, शायद आप नाचते हैं गाते हैं, कदाचित तुम्ही म्युझिक पण वाजवत असाल, शायद आप बजाते भी हैं, कदाचित तुम्ही गीत पण गात असाल, शायद आप गीत भी गाते हैं. पण तुमचं जर जीवन समर्पित केलं नसेल, लेकिन अगर आपका जीवन समर्पित नहीं है, तर तुम्ही आराधना
करताय ती खोटी आराधना आहे. तो फिर अगर आप जो आराधना कर रहे हैं वो झूठी आराधना है. कारण खरी आराधना आपलं जीवन समर्पित करण्याबरोबर सुरू होते. क्योंकि सच्ची आराधना अपने जीवन समर्पित करने से शुरू होती. या ठिकाणी अब्राहम आपल्या सेवकाला असं सांगतो की मी आणि माझा मुलगा वरती जातो आणि देवाची आराधना करून परत येतो. यहाँ पर अब्राहम अपने सेवकों से कह रहा है कि मैं और मेरा बेटा पर्वत पे जाकर परमेश्वर की आराधना करके वापस आता. अब्राहम त्या ठिकाणी टाळ्या वाजवण्यासाठी जाणार नव्हता. अब्राहम वहाँ पर ताली बजाने के लिए नहीं जाने वाला. नाचणं गाण्यासाठी जाणार नव्हता. नाचने गाने के लिए नहीं जाने वाले. गीत गाण्यासाठी जाणार गीत नव्हता. गाने के लिए नहीं जाने वाले. अब्राहम स्वतःच्या मुलाचं अर्पण करायला निघाला. अब्राहम अपने खुद के बच्चे का समर्पण करने के लिए वापस जाने अब्राहम वाले. स्वतःच्या मुलाच्या गळ्यावर सुरा चालवणार होता. अब्राहम अपने खुद के बच्चे की गले पर छुरी लगाकर उसका वहाँ पर समर्पण करने के लिए जाने स्वतःच्या वाले. मुलाला अब्राहम मारून टाकणार होता. अपने बेटे को वहाँ पर वो बलिदान करने वाले. देवाने त्याला सांगितलं होतं की या मुलाला बलिदान करायचं आहे. परमेश्वर ने उनसे कहा था कि इस बच्चे का बलिदान करो. आणि अब्राहम काय म्हणतो की मी आराधना करायला जात और आहे. अब्राहम कह रहा है कि मैं तो आराधना करने जा रहा हूँ. कारण मी बलिदान करत आहे म्हणजे आराधना करत. क्योंकि मैं बलिदान कर रहा हूँ मतलब मैं आराधना कर खरी रहा हूँ. आराधना म्हणजे बलिदान आहे. क्योंकि सच्ची आराधना एक बलिदान होता है. जोपर्यंत तुम्ही बलिदान करत नाही स्वतःचं तोपर्यंत तुम्ही आराधनाच नाही करत. जब तक आप अपना खुद का बलिदान नहीं करते तब आप सच्ची आराधना नहीं जो करते. कोणी आराधना करण्यासाठी इच्छुक आहे त्याला स्वतःला बलिदान करायला जो हवं. कोई इच्छा करता है कि आराधना करे वो खुद को बलिदान मग करने के लिए कदाचित तैयार होना तुमची चाहिए. इच्छा असेल, शरीर असेल, तुमची भावना असतील, इच्छाशक्ती असेल, स्वप्न असतील, प्रत्येक गोष्ट देवासमोर बलिदान केली वो आपकी गेली. इच्छा हो सकती है, आपके सपने हो सकते हैं, आपकी बातें होती है. हर एक बात परमेश्वर के सामने आपको बलिदान करना अब्राहमाने है. आपल्या मुलासोबत बरंच काही काही जोडलेलं होतं. परमेश्वर अब्राहम ने अपने बच्चे के साथ बहुत सारी चीजों को अब्राहम जोड़ा था. त्याचा इसाक त्याचा वंशज होता. इसहाक उनका वंश था. त्याचा वंश चालवणारा व्यक्ती उनका होता. वंश चलाने वाला था. लक्षात घ्या तो इसहाक त्याचं आशीर्वाद पुढे घेऊन जाणार होता इसहाक वो था जो उनके आशीषों को आगे लेके जाने आणि वाला था. अभिवचन पुढे घेऊन जाणार उनके होता. वचनों को आगे लेके आणि जाने आता वाला हे था. सगळं देवाला समर्पित और ये करायचं आहे. सब कुछ परमेश्वर को सगळं समर्पित काही तिथं करना है. बलिदान करायचं आहे. सब कुछ वहाँ पर बलिदान करना इसाक है. मेला तर सगळं संपणार इसहाक होतं. मर गया तो सब कुछ खत्म होने वाला काहीच है. राहणार नव्हतं. कुछ भी वहाँ पर पण रहने त्याला वाला माहिती है. आहे देव मला परत एकदा मुलगा देईल. जबकि उनको मालूम था परमेश्वर त्याला फिर माहिती आहे से की परत एकदा परमेश्वर माझ्यासाठी उभं करेल. उनको मालूम था परमेश्वर फिर से मेरे लिए कुछ ना कुछ खड़ा करेगा. कारण जो देव अभिवचन देतो तो पूर्ण पण करतो. क्योंकि जो बच्चे परमेश्वर वचन देते हैं उसे पूरा भी करते कारण हैं. लक्षात घ्या देवाला शून्यातून निर्माण करण्याचं सामर्थ्य और आहे. इस बात को ध्यान दे परमेश्वर शून्य से निर्माण करने वाले परमेश्वर हैं. अब्राहमाला खरी आराधना काय आहे ते माहिती होतं. अब्राहम को सच्ची आराधना मालूम थी. तुम्हाला माहिती आहे का खरी आराधना काय आहे? सच्ची आराधना क्या होती है? तुम्ही टाळ्या वाजवण्यालाच केवळ आराधना म्हणून बसलेला सिर्फ आहात. ताली बजाने के लिए आप सिर्फ आराधना त्यांना करने असं वाले वाटतं हो. ठीक आहे मी 4 टाळ्या वाजवल्या देव प्रसन्न झाला. आपको ऐसे लगता है कि तालियां बजाऊंगा और परमेश्वर प्रसन्न होगा. माझं जीवन देण्याची गरज नाही. मेरा जीवन देने की जरूरत मी नहीं इथे है. बसतो तर देव प्रसन्न झाला. मैं अगर यहाँ पर आके बैठूंगा तो परमेश्वर मी प्रसन्न डोळे होगा. बंद केले, गुडघे टेकले, देव प्रसन्न मैंने झाला. आपके मन की घुटनों पे आ गया मतलब परमेश्वर प्रसन्न होगा. नाही, देवाला तुमचं जीवन हवंय. परमेश्वर का आपका जीवन चाहिए. देवाला बलिदान हवंय. परमेश्वर को बलि की जरूरत है. देवाला तुमच्या शरीराचं बलिदान हवंय. परमेश्वर आपके शरीर के बलिदान की देवाला जरूरत है. तुमच्या भावना, इच्छा, स्वप्न यांचं बलिदान हवंय. परमेश्वर का आपकी इच्छा, आपके भावना, आपके सपनों के बलिदान की जरूरत है. जोपर्यंत तुम्ही बलिदान देत नाही तोपर्यंत आराधना नाही करत. जब तक आप बलिदान नहीं दोगे तब तक वो आराधना नहीं करोगे. कारण बायबलच्या दृष्टिकोनातून आराधना म्हणजे बलिदान देणं आहे. क्योंकि पवित्र शास्त्र के नजर में बलिदान मतलब पण सच्ची बरेच आराधना है. लोक स्वतःला समर्पित करण्याऐवजी टाळ्या वाजवण्यालाच केवळ आराधना म्हणून बसले. कई सारे लोग अपने जीवन को बलिदान करने की वजह से ताली बजाकर मी आराधना. टाळ्या वाजवणं, नाचणं, गाणं, गीत गाणं ह्या विरोधात नाही. लक्षात घ्या, मैं ताली बजाना, नाचना, गाना इसके विरोध में नहीं हूँ. ही गोष्ट असली पाहिजे. वो बात होना जरूरी है. पण खरं त्याच वेळेस तुम्ही आत्म्याने टाळी वाजवाल जोपर्यंत तुम्ही स्वतःचं शरीर समर्पित केलं असेल त्यावेळेस. जिस समय आप अपने शरीर को सच्ची रीति से आत्मा परमेश्वर को समर्पण करोगे तभी आप सच्ची में ताली बजाओगे. त्याच वेळेस तुम्हाला आत्मा लीड करेल ज्या वेळेस तुम्ही स्वतःचं शरीर समर्पित जब केलं. अपना शरीर समर्पित करोगे तभी आत्मा आपको सही रीति से अगुवाई करेगी. वर्शिप लीडरच लीड करत राहणार आहे. नहीं तो आपका जो आराधना आपको अगुवाई करने वाला है वही आपको अगुवाई करेगी. वर्शिप लीडर खरं लीड करत नाही, आत्मा लीड करतो आपल्याला आराधनेमध्ये. जो वर्शिप लीडर करने वाले आपको अगुवाई नहीं करते, आत्मा आपकी अगुवाई कारण करते हैं. आत्मा जेव्हा लीड करतो त्याला टाळ्या वाजवून सांगावं लागत नाही. जो आत्मा जब आपको अगुवाई करती है तो आपको ताली बजाओ आत्मा लीड करतो त्याला गुडघे टेक म्हणून सांगावं लागत जब नाही. आत्मा आपकी अगुवाई करती है उन्हें बताने की जरूरत है कि आप घुटनों पे आओ. आत्मा लीड करतो त्याला तो होठ आलो म्हणून सांगावं लागत नाही. जब आत्मा आपकी अगुवाई करते हो आपको बताने की जरूरत है कि अपने होठों पे हिलाओ. ऑटोमॅटिक तुम्ही हे सगळं करू लागता. आप उन बातों को अपने आप करते हो. आणि आत्मा त्यालाच लीड करतो ज्यानं स्वतःचं शरीर समर्पित आत्मा केलं. उन्हीं को अगुवाई करता है जिन्होंने अपने शरीर को समर्पण किया है. आत्मा त्याच्यामध्येच येतो ज्यानं बलिदान केलेलं आहे. आत्मा उनके अंदर ही आता है जिन्होंने परमेश्वर को बलिदान किया. जर तुम्ही बलिदान केलं नसेल स्वतःला अगर अपने आप को बलिदान नहीं तर किया अजून है, सुद्धा तुम्ही खरी आराधना करत अभी नाही. आप असली आराधना नहीं तुमची करते. आराधना डुप्लिकेट आराधना, आपकी आराधना अभी भी नकली खोटी है. आराधना वो करतात. झूठी आराधना है. बरेच जण खोटी आराधना करणारे आहेत. कई सारे लोग बायबलनुसार
खरी आराधना ही स्वतःला समर्पित पवित्र करण्याची शास्त्र आहे. के अनुसार सच्ची आराधना वो है जो अपने आप को समर्पित करना, बलिदान करना। आणि म्हणून आपण खरी आराधना करण्यासाठी आपल्याला स्वतःला समर्पित करावं लागेल. इसलिए सच्ची आराधना करने के लिए हमें अपने आप को बलिदान करना लक्षात घ्या, समर्पणामध्ये अत्यंत खासगी जीवनामध्ये तुम्ही काय करता या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जब हम समर्पण करते हैं तो आपका जो अपना एक निजी जीवन है उसमें वो बहुत जरूरी है। अत्यंत खासगी जीवन म्हणजे काय की जे तुमच्या जोडीदाराला माहित नाही ते जीवन. आपका जो सबसे आपका जो मूल जीवन है, आपका जो प्राइवेट खासगी आपका जो बात है, उसका मतलब जो आपका साथी है उसे भी वो बात मालूम नहीं है। अत्यंत खासगी जीवन म्हणजे जे तुमच्या आई वडिलांना माहित नाही ते जीवन. ऐसी बात आपके जीवन में शायद जो आपके माता पिताओं को भी मालूम नहीं है। अत्यंत खासगी जीवन म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट जी खासगी असते ना ती प्रत्येक गोष्ट म्हणजे जसं आपण म्हणतो ना की मी आंघोळ करताना कोणाला दिसू नये असं मला वाटतं, म्हणजे माझं खासगी पण आहे. मतलब वो ऐसे आपका खुद का एक ऐसा जीवन जब आप नहा रहे तो आपको मालूम है कि कोई आपको नहीं देख रहा है. लक्षात घ्या, अशा जीवनाला खासगी जीवन म्हणतात. ऐसे जीवन को आपका एकदम खुद का एक अपना जीवन कहते हैं. म्हणजे मी स्पष्टीकरण देण्यासाठी हे सांगत आहे. मैं सिर्फ उस बातों को बताने के लिए उसका आणि म्हणून जे खासगी जीवन ज्याला आपण सर्वांपासून लपवून ठेवण्याची इच्छा बाळगतो ते खासगी जीवन देवाला समर्पित करणं म्हणजे खरी आराधना आहे. आमेन. जो आपका अपना मूल जीवन है, अगर वो जीवन आप परमेश्वर के सामने प्रकट कर रहे हो, परमेश्वर के साथ उसे बांट रहे हो, वो जीवन आप त्या खासगी जीवनामध्ये तुम्ही पवित्र जीवन जगणे म्हणजे बलिदान करणं आहे. उसमें अगर आप पवित्र जीवन जी रहे हो उसका मतलब बलिदान. कारण जे कुणालाच माहित नाही ते केवळ तुम्हालाच माहिती आहे आणि तुम्हाला असं पण वाटतं की देवापासून लपून राहावं तर तुम्ही बलिदान सुद्धा केलेलं वो नाही. ऐसा है जो बातें आपको शायद लगता है किसी को मालूम नहीं, अगर आप परमेश्वर से भी उसे छुपा रहे हो तो आप सच्चे में बलिदान कारण नहीं कर आपल्या रहे. शरीरातील प्रत्येक अणुरेणू देवाला माहिती आहे. क्योंकि अपने जीवन की आपके शरीर की हर एक बात परमेश्वर को मालूम है. बंद रूम मध्ये आपण काय करतो हे त्याला ठाऊक आहे. बंद कमरे में क्या आप करते हो परमेश्वर को मालूम है. बंद बाथरूम मध्ये आपण काय करतो हे पण त्याला ठाऊक आहे. बंद बाथरूम में क्या करो ये भी परमेश्वर को मालूम आणि है. मग जर त्याला हे सगळं माहित आहे, जर त्याच्यापासून काहीतरी लपवण्याची वेळ येते तर आपण त्याला बलिदान अगर केलं. मुझे ये सारी बातें मालूम है, अगर आप उसे कुछ छुपा रहे हो मतलब आप बलिदान नहीं कर रहे हो. म्हणजेच तुम्ही खरी आराधना करत नाही. मतलब आप सच्ची आराधना नहीं कर रहे हो. जर तुम्ही खरी आराधना करत अगर असाल आप सच्ची आराधना कर रहे तर हो तुमचं अत्यंत खासगी जीवन त्याला तुम्ही तो समर्पित आपका जो केलं. निजी जीवन है आप परमेश्वर को कारण मी समर्पित कर रहे खासगी जीवनात तुझ्यासोबत पवित्र हो. आहे. क्योंकि वही निजी जीवन में आप पवित्र मी हैं. अत्यंत खासगी जीवन जे कोणालाच माहित नाही हे लपून राहावं असं मला वाटतंय त्या खासगी जीवनात मी पवित्र आहे. अगर परमेश्वर से आपसे कह रहे हैं कि जो मेरा निजी जीवन है जो किसी से भी मैं नहीं बांट सकता उसमें अगर मैं पवित्र हूं तो मैं सच में परमेश्वर की आराधना. जर तिथं तुम्ही चुकत असाल तर तुमच्या टाळ्या वाजवण्याला काही अर्थ नाही. अगर आप वहां पर चूक रहे हो मतलब आपकी ताली बजाने का कोई मतलब तुम्ही नहीं. गाण्याला काही तुम्हाला अर्थ नाहीये. आपके गाने में कोई अर्थ नहीं तुम्ही है. डोळे किती लांब बंद करा काही तुम्हाला अर्थ नाहीये त्या आप गोष्टीला. कितने भी अपने आंखों को बंद करें इसका कोई मायने कारण नहीं. देवाला तुमचं बलिदान हवं आहे. क्योंकि परमेश्वर आपका बलिदान चाहिए. अत्यंत खासगी जीवनात तुम्ही काय करता हे देवाला आप पाहायचं. अपने निजी जीवन में क्या कर रहे हो परमेश्वर बहुत कारण जानते हैं. खरी आराधना तिथंच सुरू होते. और आपकी सच्ची आराधना वहीं से शुरू तिथं तुम्ही हालेलुया म्हणू शकताय का पवित्रपणे. वहां पर अगर पवित्रता में आप हालेलुया लोकांसमोर आत्मेने हालेलुया म्हणणं खूप सोपं आहे. लोगों के सामने हालेलुया कहना बहुत आसान पण है. तिथं तुम्हाला हालेलुया म्हणता आलं पाहिजे. वहां पर आपका हालेलुया कहना तिथं तुम्हाला म्हणता आलं पाहिजे माझा आत्मा तुझं गौरव वहां करतो. आपको कह पाएंगे परमेश्वर माझे आई वडील मला पाहत नाही. मेरे माता पिता मुझे नहीं देख माझा जोडीदार मला पाहत नाही. जो सहकारी पण माझं हृदय आणि माझं शब्द तुला धन्यवाद मेरा देतात. हृदय और मेरा शब्द आपको धन्यवाद देगा. माझं शरीर तुला धन्यवाद देते. मेरा शरीर आपको धन्यवाद देगा. कारण तीच खरी आराधना आहे. क्योंकि वही सच्ची आराधना है. कारण बायबल नुसार ती आराधना आहे. क्योंकि पवित्र शास्त्र के अनुसार वो आराधना आणि है. म्हणून ती आराधना करायला आपण शिकलं पाहिजे. इसलिए ऐसी आराधना करना हमें अत्यंत सीखना खासगी चाहिए. जीवन त्याला समर्पित अपने केलं. निज जीवन में वो आपको करना जरूरी है. अब्रामाला कोण पाहणार नव्हतं. लक्षात अब्राहम को कोई देखने वाला नहीं था. ठेवा. इसाहाकाला मारलं किंवा नाही मारलं हे कोणी पाहणार इसहाक को नव्हतं. मारा या नहीं मारा कोई सारा देखने जिथे वाला नहीं नव्हती. था. वहां पर सारा भी त्याचे नहीं. नोकर तिथे नव्हते. उनके नौकर जाकर वहां पर आजारी नहीं थे. त्यासोबत असणारी माणसं त्यासोबत उनके नव्हती. साथ जो भी लोग थे वहां पर कोई नहीं था. त्याला वहां पर ओळखणारे माणसं तिथे उन्हें नव्हते. पहचानने वाले वहां पर कोई त्याचा नहीं था. आशीर्वादाची साक्षी असणारे कोणीच तिथे उनके नव्हते. आशीषों के साक्षी वहां पर नहीं पण थे. त्याला माहित आहे मी खासगी जीवनात आता देवासोबत इथं लेकिन आहे. उनको मालूम था मेरे निजी जीवन में मैं इथं मला परमेश्वर के बलिदान साथ करायचं आहे. वहां पर हूं. वहां पर मुझे सच्चाई में या करना है. ठिकाणी इसाहाकाला कोणी पाहत नसले तर त्याचे हात मला बांधायचे आहे. यहाँ पर ईसा को कोई नहीं देख रहा, उसके हाथों को मुझे बांधना आणि है. त्याच्या गळ्यावर सुरा चालण्यासाठी हात उगारायचा उसके आहे. गले पर चूरी चलाने के लिए मुझे हाथ को उठाना कारण है. हीच खरी आराधना आहे. क्योंकि यही सच्ची आराधना है. आणि म्हणून तो म्हणतो की मी आराधना करायला जातो. इसलिए वो कह रहे थे कि मैं आराधना करने के लिए जा रहा तुम्ही हूँ. म्हणताय का असं आपल्या अंतःकरणात की मी आराधना करायला जातो. क्या आपने अपने अंतर्गत में ये बात कह रहे हैं कि मैं आराधना करने जा रहा हूँ? मी प्रत्येक पापावरती विजय मिळवून मी आराधना करत हर आहे. एक पाप के ऊपर विजय पाकर मैं आराधना करने जा रहा हूँ. अत्यंत खासगी जीवनात तुम्ही जे काही करता, जे काही पवित्र जीवन जगता ती प्रत्येक
गोष्ट देवासाठी केलेली आराधना असते. आप अपने निज जीवन में जो भी बातें कर रहे हो वो परमेश्वर का आराधना करने लायक होनी चाहिए. कारण दाविदाचं पाप जे आहे ना ते अत्यंत खाजगी पाप होतं. तुम्हाला माहिती आहे, दावीद ने जो पाप किया था उसके निज जीवन में था. अत्यंत खाजगी पाप होतं. ते कोणालाच माहित वो नव्हतं किसी को भी मालूम नहीं था. आणि कोणी त्याला ओळखलं नाही की दाविदाने पाप केलेलं किसी आहे. ने ये नहीं जाना कि दाऊद ने ऐसा पाप किया. 3-4 व्यक्ती व्यतिरिक्त कुणालाही त्या गोष्टीची कल्पना नव्हती. 3-4 लोगों को छोड़कर किसी लोगों को इस बात की कल्पना भी नहीं. पण तुम्हाला माहिती आहे, जो दावीद लोकांसमोर नाचत होता कपड्याचं भान न ठेवता, जो दावीद लोगों के सामने अपने कपड़ों पर ध्यान ना देते हुए भी नाच रहा था, पुढे मरेपर्यंत तो त्या पापासाठी पश्चाताप करत होता. उसके बाद जब तक वो मरा तब तक उस पाप के लिए वो पश्चाताप सतत करता म्हणत था. होता, माझं अंथरूण मी आसमानी भिजवतो का, कारण मी देवाविरुद्ध पाप केले. वो हमेशा कहता था मेरे बिछोनों को मेरे आंसू से मैं बिचारा मैं उसे गीला कर रहा हूं क्योंकि मैंने परमेश्वर के विरुद्ध पाप कारण किया त्याला है. ठाऊक होतं की खरी आराधना देवासोबत माझं बलिदान करण्याबरोबरच सुरू होते. क्योंकि उनको मालूम था मेरी सच्ची आराधना परमेश्वर के सामने मेरे पूर्ण रीति से बलिदान करने के साथ ही शुरू होती है. माझं नाचण्याला काही अर्थ नाहीये. नाचने में कोई अर्थ नहीं है. जर मी इथं चुकत आहे, अगर मैं यहाँ पर गलत हूँ, जर माझा टाळी वाजवण्याला काही अर्थ नाही, अगर मेरे ताली बजाने का कोई अर्थ नहीं है, लोक मला पाहतायत त्या लोकांसमोर नाचण्याला काही अर्थ नाही. लोगों के मैं सामने नाच रहा हूँ उसका जर मी कोई अर्थ अत्यंत नहीं है. खाजगी जीवनात काहीतरी पातक करत अगर आहे मेरे निज जीवन में कोई पाप कर रहा हूँ, आणि म्हणून मला खाजगी जीवनात पवित्र राहिलं पाहिजे. इसलिए मेरे निज जीवन में पवित्र रहना मेरे लिए बहुत जरूरी ते है. खूप मोठं बलिदान क्योंकि वो असतं. बहुत बड़ा बलिदान है. कारण त्याच वेळेस तुम्ही बलिदान करता ज्या वेळेस तुम्ही अत्यंत खाजगी जीवनात पवित्र आप असता. उसी समय बलिदान करते हैं जब आप अपने सबसे निजी जीवन में पवित्र रहते हैं. वेगवेगळ्या प्रकारचे लोभ, टेम्पटेशन, लस्ट ज्याला आपण म्हणतो, जे लोभीपणा आहे, जो अश्लीलता आहे, त्या विरोधात लढणं म्हणजे खरी बलिदान आहे. अलग-अलग लोग हैं अपने जीवन में, अलग-अलग तरह की जो शरीर की अभिलाषाएं होती है उसके साथ जब आप पवित्र उसमें उसके ऊपर जीतकर जब आप पवित्रता से जीते हो वो सच्ची आराधना. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पाप करण्यासाठी भाग पाडतील. त्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अत्यंत खाजगीपणे प्रभूची आराधना करता, त्याला म्हणतात खरं बलिदान. कई सारी बातें होती है जो आपके ऊपर हावी होती है, आपको प्रवृत्त करके कि आप पाप करें, उसमें अगर आप पवित्रता से जी रहे हो तब सच्ची आराधना आप कर रहे तर हो. तुम्ही खरं समर्पण केलं, सच्चे रीति से आप समर्पण करने वाले हो तरच तुम्ही बलिदान केले, और तभी आपने बलिदान किया तरच तुम्ही आराधना और करता. तभी आप आराधना करने वाले हो. म्हणून आराधना करण्यासाठी बलिदान करणं गरजेचं इसलिए आहे. आराधना करने के लिए बलिदान करना जो बहुत बलिदान जरूरी है. करत नाही तो खरी आराधना जो करतो. बलिदान नहीं करते वो सच्ची आराधना नहीं दुसरी करते. गोष्ट, आराधना म्हणजे प्रत्येक गोष्ट देवासाठी करणे. दूसरी बात, आराधना करना मतलब हर एक बात परमेश्वर के लिए करना. ख्रिस्तांची कृत्ये 5वा अध्याय 40 आणि 42 वचन. प्रेरितों के कार्य ख्रिस्तांची कृत्ये 5वा अध्याय 40-42. आणि या ठिकाणी सांगतं, तेव्हा त्यांनी त्यांचे सांगणे मान्य केले. त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली व येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले. ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरवण्यात आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढे निघून गेले आणि दररोज मंदिरात व घरोघरी शिकवण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता सांगण्याचे, गाजवण्याचे त्यांनी सोडले नाही. प्रेरितों के कार्य 5वां अध्याय 40 और 41 वचन. तब उन्होंने उसकी बात मान ली और प्रेरितों को बुलाकर पिटवाया और यह आज्ञा देकर छोड़ दिया कि यीशु के नाम से फिर बातें न करना. वे इस बात से आनंदित होकर महासभा के सामने से चले गए कि हम उसके नाम के लिए निराकर होने के योग्य तो ठहरे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या ठिकाणी प्रेषित जे आहेत ते प्रेषित फटके खात आहेत. या फटके खाऊन पुढे जातात आणि काय म्हणतात ते आपण पाहतो. यहाँ पर जो प्रेरित है उनको मारा पीटा जा रहा है और उसके बाद वो आगे जाकर क्या कह रहे हैं ये बताया गया है. आणि ते जाऊन मंदिरामध्ये काय करतात, देवाचा पुन्हा एकदा गौरव करतात. मंदिर में जाकर फिर से वो परमेश्वर की महिमा कर रहे हैं. आणि जे त्याला करायला सांगितले तेच पुन्हा करतात. जो उन्हें मना किया है वही बातें वो कर रहे हैं. आणि असं म्हणतात की आम्ही देवासाठी निंदास पात्र झालो म्हणून आम्ही धन्य आहोत. और वो कहते हैं परमेश्वर के नाम के लिए अगर हम निरादर हो जाए उसके लिए हम धन्य हैं. आणि त्यांना सांगण्यात आलं की सुवार्ता गाजवू नका. उन्हें बताया गया कि आप सुवार्ता मत सुनाइए. आणि येशूचं नाव कोणाला सांगू नका. यीशु मसीह का नाम किसी को मत त्याची बताइए. आराधना करू नका. उनकी आराधना नहीं कीजिए. पण तरी सुद्धा तेच करतायत जे त्यांना करायला करू नका म्हणून जो सांगितलं. बातें उन्हें मना की है वही बातें वो कर रहे हैं. आणि म्हणतात की आम्ही देवाचा गौरव करत आहोत. और वो कह रहे हैं कि परमेश्वर की महिमा कर रहे हैं. कारण त्यांना ठाऊक होतं की आम्ही ते प्रभूसाठी करत आहोत. क्योंकि उनको मालूम था ये प्रभु के लिए कर रहे हैं. लक्षात घ्या, अशा प्रकारचं कार्य करणं म्हणजे खरी आराधना करणं आहे. इस तरह का कार्य करना मतलब सच्ची आराधना करना. प्रत्येक छोट्यातलं छोटं काम असेल
छोटे में से छोटा भी कोई कार्य ते है, प्रत्येक काम प्रभूसाठी केलं गेलं पाहिजे वो हर एक कार्य प्रभु के लिए करना आणि होना ते चाहिए। खरी आराधना आहे. और वही सच्ची आराधना जो है। कोणी प्रभूसाठी काम करत नाही तो आराधना करू शकत जो नाही. कोई अगर प्रभु के लिए कोई कार्य नहीं कर रहा है वो कभी आराधना नहीं कर कारण सकता। प्रत्येक सेवा ही प्रभूसाठी केली गेली असेल हर एक सेवा अगर प्रभु के लिए की गई है तरच ते काम तरच तुम्ही प्रभूचं काम करत आहात, तभी वो प्रभु का आप कार्य कर रहे हैं, तरच तुम्ही खरी आराधना और करत तभी आहात. आप सच्ची आराधना कर रहे हैं। मानवासाठी म्हणून मनुष्य के लिए आणि खुश करण्यासाठी म्हणून, और किसी को खुश मला करने काहीतरी के लिए, मिळेल या आशेनं म्हणून, मुझे कुछ मिलना है इस आशा से, माझं नाव कदाचित मोठं होईल मेरा नाम शायद बड़ा हो सकता है, आणि कदाचित मला लोक खूप चांगलं म्हणतील, शायद लोग मुझे बहुत अच्छा मला कहें, खूप मोठं बक्षीस मिळणार आहे, बहुत बड़ा इनाम मिलेगा, खूप मला पैसे मिळणार आहे बहुत सारे पैसे मिलेंगे, आणि कदाचित लोक मला खूप चांगल्या प्रकारे एक प्रतिष्ठित माणूस शायद लोग म्हणतील. मुझे बहुत बड़ा ओहदा देंगे। यासाठी केले गेलेलं प्रत्येक काम ऐसे इस चीजों के लिए किया हुआ हर एक कार्य, आणि ते काम प्रभूची आराधना नाहीये. वो कार्य प्रभु की आराधना नहीं है। निस्वार्थीपणे केलेलं प्रत्येक सेवा ही प्रभूची आराधना आहे. निस्वार्थ से की गई हुई हर एक सेवा प्रभु की आराधना है। निस्वार्थीपणे केलेलं प्रभूसाठी प्रत्येक काम असेल मग ते छोट्यातलं छोटं का असेल ना ते केलेलं प्रभूची आराधना हर आहे. एक छोटा सा छोटा कार्य जो आपने निस्वार्थ से किया है वो प्रभु के लिए मग किया है। कदाचित तुम्ही झाडू माराल, शायद आप झाड़ू लगा रहे हैं, कदाचित तुम्ही जेवण बनवाल, शायद आप खाना बना रहे हैं, कदाचित तुम्ही सुवार्थ सांगाल, शायद आप सुवार्ता सुना रहे कदाचित हैं, तुम्ही गीत गाल, शायद आप गीत गा रहे हैं, कोणाला तरी देवाची वचन सांगाल, किसी को आप परमेश्वर के वचन सुना रहे हैं, प्रार्थना करा, किसी के लिए दुआ कर रहे हैं, कदाचित तुम्ही एक दिवसाचा उपवास करा शायद आप एक दिन के उपवास में बैठे आणि हैं, मग कुठेतरी प्रार्थना घ्या कहीं पर आप प्रार्थना सभा ले आणि मग कदाचित प्रभूसाठी एखादी गोष्ट तुम्ही प्रभूची एक आज्ञा चांगल्या प्रकारे पाळा शायद प्रभु की कोई आप आज्ञा का अच्छी तरह से आणि पालन कर अशी रहे हैं। प्रत्येक गोष्ट जी प्रभूसाठी कराल हर एक बात जो आप प्रभु के लिए कर रहे ती हैं प्रत्येक गोष्ट प्रभूची आराधना वो आहे. हर एक बात प्रभु की आराधना है। आणि मग प्रभूची आराधना करण्यासाठी समर्पित असलं इसलिए पाहिजे. प्रभु की आराधना करने के लिए आपको आज समर्पित होना बरेच जरूरी है। लोक अपेक्षेने सेवा करतात. आज कई सारे लोग एक अपेक्षाओं के साथ प्रभु त्यांना की असं सेवा कर वाटतं रहे की हैं। माझं नाव मोठं व्हावं उनको ऐसे लग रहा है कि शायद मेरा नाम आणि बड़ा मला हो, कोणीतरी चांगलं म्हणावं मुझे कोई अच्छा कहे, आणि मग मला माझ्या नावासमोर काहीतरी लेबल लावलं मेरे जावं नाम के सामने कोई उपाधि लगी आणि जाए, मग पास्टर, प्रोफेट आणि त्याच्यानंतर सुवार्थिक आणि असे बरेच शिक्षक आहे आणि रेव्हरंट आहे आणि असं अपोस्टल आहे, अशा प्रकारचं लेबल लावण्यासाठी बरेच जण सेवा शायद करतात. मेरे नाम के साथ में कोई, मेरे नाम के सामने कोई मैं शिक्षक हूँ, मैं प्रेरित हूँ या मैं पासवान हूँ, इस अपेक्षा से वो कर रहे हैं। पण अशा गोष्टी देवाची आराधना होऊ शकत लेकिन नाही. ऐसी बातें परमेश्वर की आराधना नहीं हो कारण सकती। कदाचित लेबल असतील तर सेवा केली जात नसतील, सेवा केली नसेल तर तो लेबल खोटा आहे. आपके नाम में कोई लेबल है, अगर आप सेवा नहीं करें तो वो झूठा है। तुम्हाला वर्शिप लीडर म्हणण्यात येते आणि कदाचित तर निश्चित अर्थाने तुम्ही ते लेबल लावण्याचा पण तुम्हाला अधिकार नाही. शायद आप अगुवाई करें, वर्शिप लीडर है, और अगर आप वो सच्चे मन से नहीं करें तो उसका कुछ मतलब नहीं है। कदाचित तुम्ही म्हणत असाल की मी प्रोफेट किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे कुठल्या तरी सुवार्थिक आहे असं म्हणताय आणि सुवार्थीचं कामच नाही करत आहे, तर तुम्ही खरी आराधनाच करत नाही, खरी सेवाच करत नाही, ते लावण्याचा पण अधिकार नाही आणि देव तुम्हाला आराधक पण म्हणणार नाही. शायद आप कह रहे हैं कि मैं एक सुवार्थी हूँ या मैं एक प्रोफेट हूँ, मैं भविष्य वक्ता हूँ, आपको लगता है शायद मैं गीतों में परमेश्वर की लोगों को लीड कर रहा हूँ, अगुवाई कर रहा हूँ। अगर आप वही चीज नहीं कर रहे तो आप परमेश्वर की सच्चे रीति से सेवा नहीं कर रहे और आप परमेश्वर की आराधना नहीं कर रहे। लक्षात घ्या, निस्वार्थीपणे प्रभूचं काम करणारे माणसांची देवाला गरज आहे. परमेश्वर उन लोगों की जरूरत है निस्वार्थ से उनकी सेवा कर रहे हैं। कदाचित तुम्हाला तुम्ही केलेल्या कामाचं, तुम्ही केलेल्या प्रभूसाठी सेवेचं कोणतंही प्रतिफळ पृथ्वीवर मिळणार नाही. शायद आपने प्रभु के लिए जो कार्य किया उसका प्रतिफल शायद आपको इस धरती पर नहीं मिलेगा। कदाचित ते त्याची वाहवा पण कोण करणार नाही. शायद उसकी कोई वाहवाही नहीं कर रहा है। कदाचित तुम्हाला कोण चांगलं पण म्हणणार नाही. शायद कोई आपको अच्छा भी नहीं कहे। कदाचित ते तुमचं काम लोकांच्या लक्षात पण येणार नाही. शायद कोई लोगों के ओर ध्यान में भी ना आए। कदाचित लोक असं म्हणतील, अरे तू काय कुठे केले. शायद लोगों को लगेगा आपने क्या किया है। आणि कदाचित सुवार्ता लोक तुम्ही ज्यांना सुवार्ता सांगताय ते पण तुम्हाला ओळख दाखवणार नाही. शायद जिनके साथ आपने वचन बांटे वो भी आपको शायद जान पहचान नहीं कर कारण रहे। बऱ्याच वेळेस माझ्या बाबतीत असं झालेलं आहे. कई बार मेरे साथ ऐसा हुआ है। ज्यांना आम्ही मदत केली किंवा ज्यांच्यासाठी आम्ही सेवा केली ते आज मला ओळख पण दाखवत नाही. जिनकी हमने सेवा की, जिनकी मदद की, आज वो हमें पहचान नहीं ते रहे। समोरून जातील पण कोण तुम्ही, मला काय माहित असं म्हणतात. सामने से जाते लेकिन कहते कि हम आपको नहीं पहचानते। पण लक्षात ठेवा, तुम्ही प्रभूसाठी काम केलं तर प्रभूची तुम्ही आराधना केली. इस बात का ध्यान रखें कि प्रभु की आपने सेवा की और प्रभु की आपने आराधना की। तुम्ही माणसासाठी काम केलेलं आपने नाही. इंसान के लिए नहीं किया है। कदाचित माणूस लक्षात नाही ठेवला, शायद इंसान आपको ध्यान में नहीं पण रखेगा। प्रभूच्या लक्षात, प्रभूच्या डायरीमध्ये प्रत्येक गोष्टीची नोंद प्रभु आहे. की किताब में हर एक बातों को लिखा गया है, ती तुम्ही प्रभूसाठी आराधना केलेली. क्योंकि प्रभु के लिए आपने वो आराधना की है। प्रभूसाठी जे काही केलं गेलं ते प्रभूची आराधना आहे. प्रभु के लिए जो जो किया गया है वो प्रभु की आराधना है। आणि म्हणून प्रभूसाठी निस्वार्थीपणे काम करायला तयार राहा. इसलिए आप हमेशा प्रभु के लिए निस्वार्थ से कार्य करने के लिए केवळ तैयार रहो। टाळ्या वाजवून नाचणं गाणं म्हणजेच आराधना नव्हे. ताली बजाना, नाचना गाना आराधना कदाचित नहीं है। तुम्हाला ते चांगल्या प्रकारे जमत नसेल. शायद आपको
आपको अच्छी तरह से नहीं आता है, कारण तुमचा आवाज चांगला शायद नसेल, आपकी आवाज अच्छी नहीं तुम्ही है, टाळी सुरात वाजवत नसाल. आप ताली सुर में कारण नहीं बऱ्याच कर जणांना रहे. मी पाहतो ते म्युझिक सोबत मॅच नाही करत. कई सरकार ऐसे थे कि वो संगीत के साथ वो मिलता जुलता नहीं है. मग तुम्हाला काय करायचंय? प्रभूसाठी काम करायला उभं राहायचं. तब आपको क्या करना है? प्रभु के लिए कार्य करने के तुम्ही लिए. टाळी चांगली वाजवत नसाल पण सुवार्थ चांगली सांगत असाल तर प्रभूची तुम्ही आराधना करताय. शायद आप ताली अच्छे से नहीं बजा रहे, लेकिन प्रभु के लिए सुवार्ता सुना रहे तो आप अच्छा कार्य. तुम्ही चांगल्या प्रकारे गीत सुरात नाही गाऊ शकत आहे पण तुम्ही एखाद्यासाठी चांगली प्रार्थना करू शकताय तर तुम्ही प्रभूची आराधना करता. अगर आप गीत नहीं गा पा रहे, किसी के लिए दुआ करें तो आप प्रभु की आराधना कर रहे हैं. प्रभूसाठी केलेलं प्रत्येक काम ही प्रभूची आराधना आहे. क्योंकि प्रभु के लिए किया हुआ हर एक कार्य प्रभु की आराधना है. प्रभूची अशा प्रकारची आराधना करायला आपण शिकलं पाहिजे. इसलिए प्रभु की इस तरह से आराधना करना हमें सीखना कारण जरूरी ती है. पण प्रभूची आराधना आहे. क्योंकि वही प्रभु की आराधना है. ते फटके खात आहेत आणि ते म्हणतात की प्रभूचं गौरव असतो. जो कोड़े खा रहे हैं और कह रहे प्रभु की नाम की महिमा हो. ते फटके खाऊन आराधना करतात. वो मार खा रहे और प्रभु की आराधना कर रहे हैं. फटके खाणं ही सुद्धा प्रभूची आराधना आहे. कोड़े खाना ये भी प्रभु की आराधना कदाचित है. तुम्हाला तशा प्रकारचा त्रास झाला असेल शायद आपको इस तरह की तकलीफ हुई किंवा येणाऱ्या दिवसात होईल. क्या आने वाले दिन में शायद ये हो भी सकता है. मग तुम्ही असं म्हणाल की माझ्यासारखा वाईट माणूस पृथ्वीवर नाही. आप ऐसा कह सकते कि मेरे जैसा बुरा इंसान धरती पर नहीं है. असं म्हणण्याची गरज नाहीये. ऐसा कहने की जरूरत नहीं कारण है. तुम्ही फटके खाल्ले याचा अर्थ प्रभूची आराधना झाली. आपने जिस तरह के फटके खाए मतलब आपने प्रभु की आराधना की है. तुम्ही निंदेस पात्र झाले याचा अर्थ प्रभूची आराधना कोई झाली. अगर आपकी निंदा करे तो प्रभु की आराधना कर रहे कोणी हैं. तुम्हाला ख्रिश्चन म्हणाला तर ती प्रभूची आराधना कोई झाली. अगर आपको मसीह कह रहे तो ये आपकी प्रभु के लिए आराधना है. आणि मग तुम्ही असं म्हणायचं नाहीये त्याला की मी ख्रिश्चन नाही किंवा मी येशूवर विश्वास नाही ठेवत. आपने ऐसा नहीं कहना कि मैं मसीह नहीं हूं, मैं परमेश्वर के ऊपर भरोसा नहीं करता. माझा धर्म बदल नाही पण माझा गुरु मात्र येशू ख्रिस्त आहे. मैंने शायद मेरा धर्म बदल लिया और लेकिन मेरा गुरु है वो यीशु मसीह है. मला धर्म बदलायची गरज नाही कारण येशू कुणाला धर्म बदलण्यासाठी पृथ्वीवर आला नाही. मुझे मेरा धर्म बदलने की जरूरत नहीं क्योंकि यीशु मसीह यहाँ पर धर्म बदलने के लिए नहीं आए. माझं जीवन बदलण्यासाठी आला. मेरे जीवन बदलने के लिए आणि आए. माझं जीवन येशूला दिलेलं आहे. और मैंने मेरा जीवन यीशु मसीह को दिया है. आणि माझा येशू गुरु आहे. मेरे यीशु मेरे गुरु है. येशू माझा देव आहे. यीशु मेरे परमेश्वर है. आणि येशू बरोबर मी त्याची आराधना करतो. यीशु के साथ मैं उनकी आराधना हे मी करता हूं. नाकारत नाही. वो मैं नहीं नकारता हूं. आणि म्हणून मी न नाकारता देवाची आराधना और करत इसलिए आहे. बिना नकारे मैं परमेश्वर की आराधना करता हूं. बऱ्याच लोकांना मी येशूला नाकारताना पाहिलेलं आहे कारण समाजाला काय वाईट वाटेल म्हणून. कई सारे लोगों को मैंने परमेश्वर को नकारते हुए देखा क्योंकि उन्होंने ये सोचा कि लोग क्या कहेंगे. तुम्ही त्यावेळेस देवाची आराधना करायला चुकले. तब आप परमेश्वर की आराधना करने से चूक गए. ज्या दिवशी तुम्ही येशूला लोकांसमोर नाकारलं त्या अर्थी तुम्ही आराधनेची संधी गमावली. जिस दिन आपने परमेश्वर को यीशु मसीह को लोगों के सामने नकारा उस दिन आपने उस आराधना से तुम्ही चूक गए. लोकांसमोर ज्या अर्थी येशूला स्वीकारला आणि म्हणाला येशू माझा देव आहे, येशूवर मी विश्वास ठेवतो, माझा धर्म नाही बदलला पण मी येशूच्या मागे चालणारा त्याचा शिष्य आहे, त्या दिवशी तुम्ही येशूची खरी आराधना केलेली असेल. जिस दिन आपने परमेश्वर को लोगों के सामने उन्हें एक्सेप्ट किया, उनको अपने लोगों को कहा कि मैंने अपना जीवन परमेश्वर को दिया, मैंने धर्म नहीं बदला लेकिन मैंने अपने परमेश्वर को अपने परमेश्वर के रूप में ग्रहण किया, उस दिन आपने परमेश्वर की आराधना की. अशा प्रकारच्या आराधनेची येशूला अपेक्षा आहे. क्योंकि इस तरह की आराधना की यीशु मसीह को अपेक्षा है. पुढचं गोष्ट असं सांगते की आज्ञा पालन ही खरी आराधना. आगे की बात ये कि जो हम आज्ञा का पालन करते हैं यही सच्ची आराधना है. योबाचं पुस्तकाचा पहिला अध्याय 20 वचन. जोब की किताब पहला अध्याय उसका 20वां वचन. योग 1:20 आपण वाचूया. क्षमा कीजिए, योग 1 उसका 20वां वचन. आणि या ठिकाणी असं लिहिलंय, तेव्हा योबाने उठून आपला झगा फाडला, आपले डोके मुंडले, भुईवर पालथे पडून देवाला दंडवत घातले. तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो, तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जायचं आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाव. अय्यूब 1 उसका 20 और 21. तब अय्यूब उठा और बागा पाट सिर मुंडाकर भूमि पर गिरा और दंडवत करके कहा, मैं अपनी मां के पेट से नंगा निकला और वही नंगा लौट जाऊंगा. यहोवा ने दिया और यहोवा ही ने लिया, यहोवा का नाम धन्य है. हालेलुया, 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 हालेलुया. हात उंचावून हालेलुया. हालेलुया. तुम्हाला मध्ये इंग्लिश मध्ये या ठिकाणी वर्शिप हा शब्द आलाय. अंग्रेजी में यहाँ पर वर्शिप करके यही शब्द आया है. योबाने सगळं संपल्यानंतर देवाची आराधना केली. अय्यूब ने सब कुछ खत्म होने के बाद परमेश्वर की आराधना की. सगळं काही संपत्ती संपली होती. उसकी सारी जो धन संपत्ति वो खत्म हो गई आणि थी. त्यावेळेस आराधना करणं हे शक्य नाही. उस समय आराधना करना एक नामुमकिन बात है. अशक्य कुठली गोष्ट आहे. एक ऐसी नामुमकिन बात. माणूस म्हणून आपण बऱ्याच अशा प्रकारच्या समस्येतून जातो. इंसान होने के नाते कई सारी समस्याओं से हम गुजरते हैं. आणि म्हणून आपण अशा वेळेस असं म्हणू शकतो की देवाने काय केलेलं नाही. इस समय शायद हम ऐसे कह सकते कि परमेश्वर ने कुछ नहीं किया है. पण योग मात्र असं म्हणत आहे, धन्य त्याचं नाव की ज्या देवाने दिलं आणि ज्या देवाने नेलं. लेकिन अय्यूब ये कहता है, धन्य परमेश्वर जिसने दिया और जिसने लिया. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की योबाचं जे बोलणं आहे ते
त्या योबाच्या बोलण्यामध्ये एक गोष्ट पाहायला मिळते की परमेश्वराचं गौरवासाठी तो प्रत्येक परिस्थितीमध्ये तयार होता. अय्यूब के बारे में यहाँ पर हम देखते हैं कि अय्यूब के साथ जो भी हुआ है वो परमेश्वर की महिमा के लिए वो सब कुछ कर रहे हैं. इस बात का हमें ध्यान रखता है. आणि या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला गांभीर्याने पाहायला मिळते. यहाँ पर एक चीज गंभीरता से देखते हैं की योब आणि देवाची आराधना केली. अय्यूब ने परमेश्वर की आराधना की आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये आज्ञा पालन करणं हेच देवाची खरी आराधना आहे. हर एक परिस्थिति में आज्ञा का पालन करना यही परमेश्वर की सच्ची आराधना है. बलिदान करणं ही एक आराधना आहे. बलिदान करना एक आराधना है. देवासाठी काम करणं ही एक आराधना आहे. परमेश्वर के लिए सेवा करना ही एक आराधना है. आणि प्रत्येक परिस्थितीत आज्ञा पालन करणं ही एक आराधना आहे. हर एक परिस्थिति में आज्ञा का पालन करना ये एक आराधना है. किंवा बायबलच्या दृष्टिकोनातून असलेली ही खरी आराधना आहे. पवित्र शास्त्र की नजर में ये सच्ची आराधना है. योब असं म्हणू शकला असता की मला आता देवाचं गौरव करायची गरज नाही. अय्यूब ऐसे कह सकता कि परमेश्वर की आराधना करने की देवाची महिमा करायची मला गरज नाही. परमेश्वर की महिमा करने की मुझे मी जरूरत नहीं देवाची है. महिमा का करावी? मैं परमेश्वर की महिमा क्यों कारण करूं? देवाने माझ्या जीवनात काही केलेलं नाही. परमेश्वर मेरे जीवन में कुछ नहीं पण किया. योब मात्र म्हणतो की धन्य त्याचं नाव की ज्या देवाने दिला ज्या देवाने नेलं. लेकिन अय्यूब कहते धन्य वो परमेश्वर जिसने दिया और जिसने लिया. आणि तो देवाची आराधना करतोय. और वो परमेश्वर की आराधना कर रहे हैं. आणि योब पहिल्या अध्यायातच नाही तर शेवटच्या अध्यायापर्यंत देवाची आराधना करत होता. अय्यूब पहले ही सिर्फ अध्याय में आखिरी अध्यायों में भी परमेश्वर की आराधना. 42 अध्यायामध्ये पुन्हा एकदा आपल्याला वाचायला मिळतं देव असं म्हणतो अलिबस देवाने आणि बिल्दद शुही वगैरे हे जे तीन त्याचे मित्र होते त्या मित्रांना 42वें अध्याय में भी ये कहा गया कि परमेश्वर उसके जो तीन दोस्त हैं उनसे कहते हैं. आणि तो असं म्हणतो की जसा माझा सेवक योब माझ्या बाबतीत यथार्थ बोलला तशा प्रकारे तुम्ही बोललेलं नाही. परमेश्वर ऐसा कहते हैं कि जैसा अय्यूब ने मेरे बारे में कैसा वैसा तुम लोगों ने नहीं कहा. आणि म्हणून तुम्ही त्यासाठी प्रार्थना करणार नाही तर योब तुमच्यासाठी प्रार्थना करेल. इसलिए तुम उनके लिए दुआ नहीं करोगे, अय्यूब तुम्हारे लिए प्रार्थना करेगा. तो तुमच्यावर प्रार्थना करण्याद्वारे मी त्याला संपत्ती देणार आहे. अय्यूब आपके लिए दुआ करेगा, उसके द्वारा मैं अय्यूब को संपत्ति दूंगा. आपल्याला माहित नाही की ह्यामध्ये किती काळ मोठा गेलेला आहे. हमें मालूम नहीं इसमें कितना बीच में वो समय गया है. किती दिवस योबाकडे काहीच नव्हतं. कितने दिन अय्यूब के पास कुछ नहीं था. किती दिवस योबाच्या अंगावर गळव होते. कितने दिन अय्यूब के शरीर पे वो किती दिवस योबाच्या अंगावर गळव होती, मोठे फोडे होते. कितने दिन अय्यूब के शरीर पर वो फोड़े आए थे. आणि किती दिवस योब राखेमध्ये बसला होता. कितने दिन अय्यूब उस राख में बैठा था. पण या सगळ्या जीवनामध्ये या सगळ्या दिवसांच्या मध्ये योब आणि देवाची आराधना केली. इन सारे दिनों में अय्यूब ने परमेश्वर की आराधना की. कदाचित तुम्ही रागवलेला असाल शायद आप कलीसिया में गुस्सा हो गए. आणि मग कदाचित पास्टरवर रागवाल. शायद आप पासवान जी से गुस्सा हो गए. कदाचित तुम्ही तुमच्या जोडीदारावर रागवाल. शायद अपने सहकारी नातेवाईकावर रागवाल. नातेवाईकावर रागवाल तुम्ही. अपने रिश्तेदारों से भी गुस्सा. कदाचित परिस्थितीत तुम्ही हारलेले पण असाल. शायद आप परिस्थिति से हार गए हैं. पण या सगळ्या परिस्थितीत तुम्हाला आराधना इन करायची. सारे परिस्थितियों में आपको या सगळ्या परिस्थितीत म्हणायचं आहे की धन्य त्याचं नाव की ज्या परमेश्वराने सारी परिस्थिति में आपको कहना है धन्य है नाम जो मेरे मुझे जो है परमेश्वर ने दिया और मुझसे लिया है. मला ठाऊक आहे हे कठीण आहे. मुझे मालूम है ये कठिन. योबासाठी हे सोपं नव्हतं लक्षात. अय्यूब के लिए भी आसान नहीं था. त्याचे मित्र त्याला नावं ठेवत होते. उसके मित्र उसे लोकांनी त्याच्याकडे तोंड फिरवलेलं होतं. लोकांनी त्याच्याकडे तोंड फिरवलं होतं. उससे मुंह फेर लिया था. आणि लोक त्याच्यापासून निघून गेले होते. लोग उससे दूर निकल गए थे. कोणी नव्हतं त्याच्याजवळ. उसके साथ कोई नहीं था. त्याची बायको त्याला सोडून गेली होती. पत्नी ने भी उसे छोड़ा था. एवढं सगळं होऊन सुद्धा योब देवाचं गौरव करत होता. इसके बाद भी अय्यूब परमेश्वर की महिमा कर रहा था. तीच खरी आराधना आहे. क्योंकि वही सच में आराधना है ये मुझे मालूम था. लक्षात घ्या देवाची आराधना करणं हे त्या परिस्थितीमध्ये खूप कठीण असतं ज्या परिस्थितीत काहीच होताना दिसत नाही. आप ऐसी परिस्थिति में जहाँ पर कुछ नहीं हो वो आप नहीं देख सकते. त्या परिस्थितीत हालेलुया म्हणणं हे खूप कठीण असतं. उस परिस्थिति में आराधना करना. ज्या वेळेस तुम्ही सगळं काही बिघडलेलं असताना हालेलुया म्हणून देवाचं गौरव करताय तुम्ही टाळ्या वाजवण्याला काही अर्थ नाही. त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये हालेलुया म्हणण्याला जास्त अर्थ आहे. जिस परिस्थिति में आपके पास कुछ नहीं उस परिस्थिति में आप ताली बजाकर हालेलुया कहने आनंदामध्ये नाचून गाऊन देवाचं गौरव करणं खूप सोपं आहे. उस समय परमेश्वर की आराधना करना बहुत आसान है. जब बँकेमध्ये भरपूर पैसे पडलेले आहेत आणि त्यावेळेस आराधना करणं खूप सोपं आहे. बैंक में बहुत बैलेंस है तब आपकी आराधना आपने परमेश्वर की आराधना की बहुत आसान है. पण तुम्हाला माहिती आहे आता बँकेचं ईएमआय भरण्यासाठी माझ्या बँकेमध्ये ₹1 नाही. आपको मालूम है ईएमआई भरने के लिए मेरे बैंक में कुछ भी धन नहीं है. आणि त्यावेळेस तुम्ही देवाचं आराधना 1 तासभर करत बसलाय त्या आराधनेला जास्त उस महत्त्व समय आहे. अगर आप 1 घंटा परमेश्वर की आराधना करें तो उससे ज्यादा महत्व है. कारण देवाची खरी आराधना तीच आहे की ज्या प्रत्येक परिस्थितीत आज्ञा पालन करणं ही खरी आराधना. परमेश्वर की सच्ची आराधना वही है कि हर एक परिस्थिति में परमेश्वर की आज्ञाओं को पालन करना. कारण रोजची परिस्थिती सारखी असणार नाही.
हर दिन की परिस्थिति एक जैसी नहीं होती। कदाचित आज ठीक असेल, उद्या बिघडलेलं, आज अच्छा है कल शायद बिगड़ा हुआ होगा। आणि एक वर्ष चांगलं असेल तुमच्यासाठी, दुसऱ्या वर्षात खूप प्रॉब्लेम मध्ये तुम्ही जा. आपके लिए एक साल अच्छा है, दूसरे साल में बहुत सारी समस्याएं हैं. एखाद्या वर्षात खूप मोठा बिझनेस चांगल्या प्रकारे चालेल, एक साल में आपका व्यवसाय बहुत अच्छी तरह से, आणि दुसऱ्या वर्षात बिझनेस मध्ये थोडंसं लॉस होईल. दूसरे साल में आपको बहुत बड़ा कदाचित असं होऊ शकतं की त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉफिट नाही मिळणार. शायद ऐसा हो सकता है उसमें आपको कोई मुनाफा नहीं होगा. एक दिवस बॉस तुमच्यावर खूप खुश असेल, किसी दिन आपका जो बॉस है आपके ऊपर खुश है, आणि दुसऱ्या दिवशी तो नाराज असेल, दूसरे दिन वो शायद नाराज है. आणि एक दिवस तुमचा बिझनेस खूप जोरात चालेल, दुसऱ्या दिवशी म्हणा की आज सकाळपासून एकही गिराईक नाही. किसी दिन आपका व्यवसाय बहुत अच्छे से चल रहा है, दूसरे दिन त्या परिस्थितीत तुम्ही देवाचे गौरव करत आहात. उस दिन में, उस परिस्थिति में भी अगर आप आज एकही गिराईक झालं नाही, पण हालेलुया, आप कहेंगे कोई बात नहीं, पर प्रभु का आज हालेलुया. बॉस नाराज आहे तरी पण देवा मी तुझा गौरव करतो. प्रभु मुझे ना, मेरे बॉस मुझे गलत बोल रहा है, फिर भी प्रभु मैं काल माझ्याकडे 1 लाख रुपये होते, मी देवा 1 तास आराधना केली होती. जिस दिन मेरे पास 1 लाख रुपए थे, मैंने 1 घंटे की आराधना की. पण आज 0 रुपये तरी पण मी 1 तास देवाची आराधना मेरे करतो. पास 0 पैसा है, फिर भी मैं परमेश्वर की आराधना कर खरी रहा हूं. आराधना, ये सच्ची आराधना है. लक्षात घ्या, ती खरी तुम्ही आराधना करता. ये ध्यान दीजिए, यही आप सच्ची आराधना कर रहे बरेच हैं. लोक अशी आराधना करायला चुकतात. क्योंकि लेकिन कई सारे लोग ऐसी आराधना करने से चूक जाते हैं. कारण खूप लोक या बायबलमध्ये बऱ्याच प्रेषितांच्याकडे आपण ज्यावेळेस पाहतो, ज्यावेळेस त्यांना फटके मारण्यात आले, त्यावेळेस ते गुडघ्यावर बसून प्रार्थना करत. पवित्र शास्त्र में देखें कि वो जो प्रेम थे, जिन्हें उस समय मारा गया था, पटकाया गया था, तब वो घुटनों पे आकर परमेश्वर की आराधना कर रहे थे. आता हाताच्या बोटावर मोजणे 31 लोक आहेत, गिने चुने लोग यहाँ हम देखते हैं. आणि ते लोक मार खाल्ल्यानंतर सुद्धा गुडघे टेकून देवाचं गौरव करतील. ते हाताच्या बोटावर मोजणे. जो लोग मार खाकर फिर भी घुटनों पे आकर परमेश्वर की आराधना करते हैं, वो बहुत गिने. विचार करा, पौलुस आणि सिला तुरुंगामध्ये आहेत, त्यांच्या पायात बेड्या अडकवलेल्या आहेत आणि अंगावर जखमेची वळ आहे, फटके मारलेत आणि ते देवाचं गौरव करतात. सुनिए, आप ये सोचिए, पौलुस और सिलास बंदीगृह में थे, उनके हाथों पे हथकड़ियां थी, उन्हें मारा गया था, उनके ऊपर चोटें थी, फिर भी उस समय वो परमेश्वर की आराधना कर रहे थे. देवाची आराधना अशा परिस्थितीत करणं खूप कठीण असतं. परमेश्वर की आराधना ऐसी परिस्थिति में करना बहुत आणि कठिन खरा है. विश्वास त्याच वेळेस जागृत होतो ज्यावेळेस अशा प्रकारच्या गोष्टीतून तुम्ही जाता. आपका विश्वास तभी ज्यादा बढ़ जाता है जब ऐसी परिस्थितियों से आप गुजरते हैं. चमत्कार आणि मीटिंग्स आणि अशा सगळ्या गोष्टी आजूबाजूला सगळं गुडी असताना देवाची आराधना करणं खूप सोपं असतं. चमत्कार हो रहा है, बहुत सारी सभा हो रही है, आपके सामने सब कुछ अच्छा हो रहा है आपके पास, तब परमेश्वर की आराधना करना बहुत आसान है. आणि काय नाही, सगळं निराशेचं वातावरण आहे आणि त्यावेळेस तुम्ही आज्ञापालन करत असाल गंभीरपणे, ती खरी आराधना. कुछ नहीं हो रहा है, आप निराश और उस समय अगर आप परमेश्वर की आराधना गंभीरता से कर रहे हैं, वो सच्ची आराधना है. शिष्यानी ते केलेलं आहे, लक्षात घ्या. प्रेरितों ने वो किया था, पौलानी ते केलेलं आहे, पौलुस ने वो किया था, येशू ख्रिस्ताने ते केलेलं आहे, यीशु मसीह ने वो किया आणि था, आपल्याला पण ते करायचं. और हमें भी वो करना है. जर तुम्ही ते करत असाल तर अगर आप वो कर रहे हैं तो आप सच्चे आराधक हैं. सर्वात शेवटी म्हणजे आत्म्याने आराधना केली पाहिजे. सबसे अंतिम में कहेंगे कि आत्मा से हमें आराधना करनी तुम्हाला है. परिचित असणारं वचन आहे, आप जाना पहचाना वचन है. 4था अध्याय, योहानाचा 4था अध्याय 24 वचन. आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय, यूहन्ना 4:24, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. परमेश्वर आत्मा है और आवश्यक है कि उसकी आराधना करने वाले आत्मा और सच्चाई से आराधना करें. प्रेज द लॉर्ड, प्रभु के नाम की स्तुति. हालेलुया, हालेलुया. देव आत्मा आहे. परमेश्वर आत्मा है. मला सांगा, देव आत्मा आहे. अपने पड़ोसी से भी परमेश्वर आत्मा है, आणि त्याची आराधना आत्म्याने झाली और पाहिजे, उनकी आराधना आत्मा से होना जरूरी है, देहात नाही. देह में नहीं. बरेच मॅक्सिमम लोक, जास्तीत जास्त लोक देहात आराधना करतात. ज्यादातर लोग अपने शरीर में आराधना करते हैं. सर्वात बायबलचा हा खूप मोठा सिद्धांत आहे. आत्म्याने आराधना केल्याशिवाय ती आराधना होऊ शकत नाही. पवित्र शास्त्र का एक सिद्धांत है, जब तक आप आत्मा से आराधना कर रहे हैं, नहीं कर रहे, वो सच्ची आराधना नहीं है. बरीच लोक मी प्रार्थनेमध्ये पाहिले, डोळे उघडून इकडे तिकडे पाहत असतात. कई सारे लोग मैं देखता हूँ आराधना के समय आंखें खोलकर इधर उधर देखते. जास्त टाळी वाजवणाऱ्यावर रागवतात ते, ज्यादा जब कोई ताली बजाने वाला तो उसके ऊपर वो गुस्सा जो होता है. नाचत आहे त्याच्यावर चिडतात, जो नाचे उसके ऊपर वो गुस्सा होते हैं. आणि जो आत्म्याने करण्याचा प्रयत्न करताय त्याला चिडवण्याचं काम करतात. जो आत्मा से आराधना करने की कोशिश करते हैं, जो स्टेजवर आहे त्याला निराश करण्याचं काम करतात. जो यहाँ पर वेदी पर उन्हें निराश करने की वो कोशिश करते हैं. स्टेजवर तुम्ही येऊन उभं राहायला पाहिजे आराधनेसाठी, त्यावेळेस तुम्हाला कळेल की खालचा माणूस कसा निराश करतो. जब आप वेदी पर आकर देखते हैं कैसे आराधना, तब आप देखोगे कि लोग नीचे वाले इंसान कैसे आराधना कर रहे हैं, निराश करतो. कसा निराश करतो, कैसे वो निराश आपको करे, तब आप वेदी पर आकर देखिए. कारण बऱ्याच वेळेस असं होतं, क्योंकि कई बार ऐसा होता है, आत्म्याने आराधना करणारे दुसऱ्याला निराश करण्याचं काम करत नाही. आत्मा में आराधना करने वाले दूसरे को निराश नहीं ते करते, चिडत नाहीत वो आराधनेत. गुस्सा नहीं करते आराधना में.
भले ही तुम्ही खूप आध्यात्मिक व्यक्ती असाल, शायद आप बहुत आध्यात्मिक व्यक्ति है, कदाचित तुम्ही बायबल पण जास्त वाचत असाल, शायद आप बहुत ज्यादा पवित्र तुम्हाला शास्त्र बायबलचं जास्त नॉलेज असेल, पवित्र शास्त्र का बहुत सारा ज्ञान भी है, कदाचित तुम्ही खूप दान देणारे असाल, शायद आप बहुत ज्यादा भेंट देने वाले हैं, कदाचित तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सुवार्थ सांगणारे असाल, आप बहुत अच्छे सुवार्थिक है। जर तुम्ही आत्म्याने आराधना करत नसाल, अगर आप आत्मा से आराधना नहीं कर रहे तर तुम्ही देवाचं खरं आज्ञापालन नाही तो करत. आप परमेश्वर के सही रीति से आज्ञा पालन नहीं कर कारण रहे। हे सगळं करण्याबरोबर आत्म्याने आराधना करणं ये गरजेचं आहे. सारी चीजों के साथ आत्मा से आराधना मी सुवार्थ करना जरूरी है। सांगण्याबरोबर आत्म्याने त्याचा गौरव करणं. सुवार्ता सुनाने के साथ साथ आत्मा से आराधना करना जरूरी है। मी निराश करणार नाही लोकांना, मैं किसी को निराश नहीं करूंगा, मी लोकांना नाव ठेवणार नाही. मैं लोगों को नाम तो आत्म्याने करत आहे, मला पण आत्म्याने वो करायचं. आत्मा से कर रहा है तो मैं भी आत्मा तो से जास्त टाळी वाजवत आहे, मला येत नाही, पण मी प्रयत्न करेन त्याच्याबरोबर वो मॅच. ज्यादा ताली बजा के आराधना करे, मुझे शायद नहीं आ रहा है तो भी मैं उसके साथ उस बात के लिए कोशिश करूंगा। तो लाजत नाही नाचायला, मी लाजतोय, पण ठीक आहे, तो लाजत नाही, तर देवाचा गौरव असतो त्याच्याबद्दल. वो अगर नहीं शर्मा रहा है, मैं शर्मा रहा हूं तो भी कोई बात नहीं, परमेश्वर उसके गौरव करवा रहा त्याला सुरात है। गाता येतं, आनंदाची गोष्ट आहे. मला सुरात येत नाही, पण मी जसं येतं मला तसं मी आनंदाने गाईन. वो सुर में गा रहा है, मुझे शायद नहीं आ रहा है, आणि बट जैसे मैं परमेश्वर से आराधना करता जसं काही मला येत आहे तशा प्रकारे मी आत्म्याने करण्याचा हूं, जिस प्रयत्न रीति करतो. से मुझे आता है मैं आत्मा से वो परमेश्वर की महिमा आत्म्यानं करणं याचा अर्थ केवळ डोळे बंद करून करणे म्हणजे आत्म्याने करणं नव्हे. आत्मा लक्षात से करना मतलब आंखें बंद करना ऐसा नहीं है। म्हणजे तुम्ही डोळे बंद केले म्हणजे तुम्ही का आत्म्याने करताय असा हो अर्थ होत नाही. आंखें बंद करके करना मतलब आत्मा से करे ऐसा नहीं है। डोळे बंद करू शकताय, उघडे करू शकताय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आत्मा आत्म्याशी जोडणं म्हणजे आत्म्याने आराधना आप करणं. आंखें बंद कर रहे हैं, आप आंखें खोल रहे हैं, लेकिन आत्मा जब आत्मा के साथ मिलकर आराधना करते हैं वो सच्ची आराधना मग है। तुम्ही नाचता नाही नाचता, टाळी वाजवता नाही वाजवता, आणि जे काही करता तुम्हाला तुमचा आत्मा देवाशी जोडला गेलाय का? कारण तुम्ही जर इथं बसलेला आहात आणि तुम्ही टाळी पण वाजवतात, नाचत पण आहात आणि तुमचा आत्मा भटकत इकडे तिकडं, आज घरात काय चाललं असेल, आणि तुम्ही जर स्त्री असाल, तुम्ही बहीण असाल तर तुम्ही आज मी स्वयंपाक करून नाही आले, भात नुसता शिजवलाय, जाऊन मला भाकरी करायची आहे आणि भाजी कशाची बनवावी, फ्रीज मध्ये काय होतं, आणि हा तुमच्या विचार डोक्यात चाललेला, मग तुम्ही आराधना करत नाही. कदाचित मग पुरुष मंडळी आणि माझ्या बँकेत किती पैसे आहेत, आज दान 50 रुपये टाकावं की 100 रुपये टाकावं, आणि कदाचित मी एकाला फोन केला, सकाळी त्यांनी उचलला, प्रार्थना सभेनंतर केल्यानंतर उचलेल का नाही उचलेल हा विचार तुम्ही करता, आत्म्याने आराधना नाही होत. अगर आप यहाँ पर ताली बजा रहे, गीत गा रहे, लेकिन आपके मन में अलग अलग विचार है, जो बहनें उनके मन में घर की उनके सांसारिक चीजें आ रही, भाइयों के मन में उनके पैसे आ रही, चीजों की बात आ रही है, इसका मतलब आप आत्मा के साथ आत्मा में नहीं जुड़े और आप सच्ची आराधना नहीं कर रहे। आत्म्याने आराधना करणे याचा अर्थ तुमचा आत्मा देवाशी जोडून घेणं. आत्मा के साथ आराधना करना इसका मतलब आपकी आत्मा परमेश्वर के आत्मा के साथ जुड़ना जरूरी है। विसरून जाणं की बाजूला काय करतोय, अपना पड़ोसी क्या कर रहा है ये भूल जाइए। विसरून जाणं स्टेजवरचा माणूस हसतोय की नाही हसतो, वेदी पर जो है वो हंस रहा है, इस म्युझिक व्यवस्थित चाललंय की नाही चाललंय, वो संगीत बज रहा है, सही तो चल रहा सुरात गाते की नाही है, गात, वो सुर में गा रहे हैं या नहीं गा रहा है, आणि कोण नाचते की नाही नाचतं मला कोई माहित नाही. नाच रहे या नहीं रहे उससे मुझे कोई मतलब माझं नहीं। आणि प्रभूचं रिलेशन आहे, मेरा और परमेश्वर का एक माझं रिश्ता आणि है, प्रभूचं नातं आहे, मेरा और परमेश्वर का रिश्ता माझा आत्मा है, देवाशी जोडला गेलाय मेरा आत्मा परमेश्वर के आत्मा आणि मी के साथ देवासाठी जुड़ा है। आराधना करत और आहे. मैं परमेश्वर के लिए आराधना देवासाठी कर रहा टाळी हूं, वाजवत आहे. परमेश्वर के लिए मैं ताली बजा त्याचा रहा हूं। आराधक उत्साही नाही, पुढचा आराधक उत्साही नाही, शायद वो आराधक है वो उत्साह में तुमचा नहीं है, माणूस कदाचित हसत नाही, आपका पड़ोसी हंस नहीं माझ्या रहा है, आजूबाजूला कोण आराधना करत पण नाहीये, आसपास शायद कोई आराधना नहीं कर तरी रहा पण है, मी देवाचा गौरव करत आहे. माझं लक्ष कोणाकडे नाहीये, तर माझा आत्मा देवाशी जोडून मी आराधना मेरा करतो. ध्यान इधर उधर नहीं, मेरा आत्मा परमेश्वर के आत्मा के साथ जुड़ा है, मैं आराधना कर रहा लक्षात हूं। घ्या की आत्म्याने केलेली आराधना असेल. यही सच्चा आत्मा के साथ मग क्यों कदाचित तुम्ही आराधना है? चर्चमध्ये असाल, शायद आप कलीसिया में तुम्ही हैं, घरात प्रार्थना आप करत घर में दुआ असाल, कर रहे हैं, आणि मग तुम्ही कदाचित व्यक्तिगत प्रार्थना करत आप असाल, अपने पर्सनल प्रेयर में हैं, प्रत्येक ठिकाणी तुम्ही आत्म्याने आराधना करायला हवी. हर एक जगह आपको आत्मा से आराधना करना ज्या जरूरी अर्थी तुम्ही है। आत्म्याने करत नाही अगर आप आत्मा के साथ दुआ नहीं आणि कर जर रहे तुम्ही हैं, 2 तास बसले तर त्या आराधनेला काय अर्थ नाही. 2 घंटे में आप बैठ रहे तो आपकी उस आराधना का आणि कोई जर मतलब नहीं तुमचा है। आत्मा देवाशी जोडला गेला नाही तर तुमच्या आराधनेला शून्य महत्व आहे. अगर आपकी आत्मा परमेश्वर के आत्मा के साथ नहीं जुड़े तो कभी उसका कोई तिथपर्यंत मतलब पोहोचणार नहीं, नाही. वो कभी भी परमेश्वर तक नहीं तुम्हाला पहुंचेगी। माहिती आहे जुन्या करारात देहाची आराधना होती. आप जानते हैं पुराने नियम में देह की आराधना, देह के आत्मा के बारे में बताया गया तुम्हाला है। माहिती आहे तिथं जीवाची भीती आहे, जीवाची भीती. वहां पर एक जान का एक डर था। समजावून सांगण्यासाठी एक गोष्ट शेवटची आहे पण खूप महत्वाची आहे. मैं समझाने के लिए बात बता रहा हूँ, आखिरी समजावून बात सांगणं है। जास्त महत्वाचं आहे. याजक आराधना करायला जायचा. जो महायाजक थे वो आराधना करने के लिए अंदर जाते थे। कधी जायचं माहिती आहे? परम पवित्र स्थानात जायचं. अति पवित्र स्थान में वो जाते थे। आणि परम पवित्र स्थानात जाण्या अगोदर काय केलं जायचं? त्याच्या कमरेला दोरी बांधली जाते. अति पवित्र स्थान में जाने से पहले उसके कमर से एक रस्सी बांधी त्याला जाती तिथं थी।
बरेच काम करायचं होतं. उन्हें वहां जाकर बहुत सारी चीजें करनी होती. माहिती आहे त्याजवळ काय नसायचं त्यावेळेस. उनके पास उस समय कुछ नहीं होता था. पुस्तक हे ते बाकीच्या सगळ्या कुठल्याही गोष्टी त्याजवळ उनके पास नसायच्या. किताबें ऐसी कोई चीजें नहीं होती थी. तुम्हाला माहिती आहे तो त्या ठिकाणी जाऊन सुरुवातीला गंगाळात पाय धुवायचा. वहां पर जाकर वो सबसे पहले अंगणामध्ये गंगाळ होतं, पाय धुवायचा. वहां पर आंगन में वो पैर धोते थे. पुढे जायचा तो अर्पण करायचा. आगे जाकर वो अर्पण करते थे. त्याच्या पुढे जायचा तो दीपस्तंभासमोर उभे राहायचा. वहां पर जो दीप स्तंभ था उसके सामने वो खड़े होते थे. दीप लावलेला असायचे त्या दीपस्तंभातून उभं राहायचं. उसके दीप स्तंभ के सामने वो खड़े मग होते थे. त्याच्यानंतर धूप वेदीजवळ जायचा. वो वेदी पर जाते थे आणि मग तिथं धूप जाळायचा. वहां पर वो धूप को जलाते मग थे. समर्पित भाकरीच्या मेजाजवळ जायचा. वो वहां पर जो मेज थी वहां पर वो जाते आणि मग समर्पित भाकरीच्या मेजाजवळून परत तो परम पवित्र स्थानात और जायचा. वहां से वो अति पवित्र स्थान में जाते. आणि मग तिथं जे रक्त आणलेले ते रक्त वेदीवर शिंपडायचं. वहां पर जो लहू लाया गया जाता था जो बलिदान वाला उससे वो छिड़कते थे. तुम्हाला माहिती आहे तिथं त्याला कुठलेही डिस्ट्रॅक्शन नव्हतं. वहां पर वो किसी बात से विचलित करणारी गोष्ट नव्हती. विचलित नहीं करने वाली कोई बात वहां पर नहीं होती. समजा जर तू विचलित झाला तर तू मरत होता. अगर वो इधर उधर भटक जाए तो वहां पर मर जाएगा. जीवाची भीती असल्यामुळे तो विचलित होतच नव्हता. उसको अपने जान का डर था इसलिए वो अपने आप को विचलित होने ही नहीं देता. कारण तिथं देवाने सरळ सांगितलं होतं की तू देवाची आराधना देहामध्ये आत्म्यात काय नाही चाललं बरं. हे सगळं देहाचं काम आहे आणि हे सगळं देहातलं गोष्टी चाललेल्या आहेत. यहाँ पर जो मैं बात कर रहा हूँ वहाँ पर परमेश्वर कहते हैं अपने देह से आराधना करो. यहाँ पर देह के बारे में बातें की जा रही है. आणि मग जर समजा तो विचलित झाला हे कार्य समजा तो मेजाच्या भाकरी समोर गेलाच नाही तर तो मरत होतो. अगर ये बात करते हुए शायद वो मेज के सामने नहीं गया तो वहां पर वो दीपस्तंभासमोर नाहीच गेला, विसरला तो. अगर वो दीप स्तंभ के सामने नहीं गया वो या शायद भूल गया. असं करायचं त्याला परमिशनच नव्हती. ऐसे करने की उन्हें अनुमति ही नहीं थी. एवढं सांगण्याचं तात्पर्य आहे की देहातल्या गोष्टीत विचलित होण्याचा पूर्णपणे त्याला अवॉइड म्हणजे त्याला ते टाळायचंच होतं. जर समजा त्यांनी ते नाही केलं तर तो मरत होता. ये सारी बातें बताने का मतलब ये है कि अगर उसको वहां पर अपने आप को विचलित नहीं होना है तो ये सारी बातें करना उसके लिए जरूरी था कि वो अपने आप को विचलित ना करे. और अगर वो विचलित हो जाए तो उसका मरना तय है. लक्षात घ्या आज आपण आत्म्यात करत आहोत. आज आप सोचिए हम आत्मा में आराधना कर रहे हैं. मग त्याच्यापेक्षा किती गंभीर व्हायला हवं. हमें कितना ज्यादा और गंभीर होना है. कदाचित तुम्ही विचलित होत असाल आराधनेत. अगर शायद आराधना में आपका ध्यान इधर उधर आणि भटक रहा इकडे तिकडे तुम्ही भटकत असाल. आप शायद इधर उधर भटक रहे हैं. तुमचे विचार भटकत असतील. आपके विचार भटक रहे आणि हैं. आराधना आत्म्याने करायला तुम्हाला जमत नसेल. आपकी आराधना आप सच्चे मन से नहीं कर पा तुम्ही रहे. आत्म्यामध्ये मेलेले असाल. आप आत्मा में मर गए. आत्म्यामध्ये तुम्हाला मृत्यू आलेला असेल. आत्मा में आपको बरेच असे लोक आहेत जे विश्वासणारे म्हणून जीवन जगतात. कई सारे लोग ऐसे खुद को विश्वासी आत्म्याचं त्यांचा काळी मात्र काय आत्मा संबंध के साथ उनका कोई लास्ट टाइम आराधना आत्म्याने करून खूप दिवस झाले. पिछली बार आत्मा से आराधना की लास्ट टाइम आराधना आत्म्याने करून खूप त्यांना विसरून गेले ते आत्म्याने आराधना नेमकी काय वो असते. शायद भूल गए कि आत्मा से आराधना क्या होती है. त्यांना टाळी वाजवणे नाचणे गाण्या पलीकडे काहीच माहिती लेकिन नाही. तो ताली बजाना नाचना गाना उसके आगे में कुछ आत्म्याची आत्मा जोडणं हे त्यांना काहीच आत्मा के साथ आत्मा का जुड़ना उन्हें मालूम नहीं है. जर तुम्हाला हे ठाऊक नसेल, अगर आपको ये चीज मालूम नहीं है, जर तुम्ही हे विसरला अगर असाल, आप ये बात भूल गए हैं, आजच तुम्हाला सावध व्हायचं. आज आपको सावध होना चाहिए. आजच आपल्या आत्म्यामध्ये स्वतःला आज सांगायचं. अपने आत्मा में आप इस बात को आजच बताइए. आपल्या आत्म्याला असं म्हणायचं की मी आत्म्यानं आराधना अपने करणार. आत्मा से कहिए कि मैं आत्मा के साथ परमेश्वर की आराधना आराधनेच्या करूंगा. 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आज मेरी आत्मा आराधना के बारे में चार स्वतःला बातें समर्पण करणं, अपने आप को समर्पित करना है, स्वतःला बलिदान करणं अपने आप को बलिदान करना है, आणि प्रत्येक गोष्ट प्रभूसाठी करणं हर एक चीज प्रभु के लिए करना है, आणि प्रत्येक सिच्युएशन मध्ये देवाची आज्ञा पालन हर करणं एक परिस्थिति में परमेश्वर की आज्ञा का आणि पालन आत्म्याने करना है, आराधना करणं. और आत्मा के साथ आराधना करना है. चारही गोष्टी म्हणजे एकत्र मिळून आराधना होते. ये चार बातों को आप मिलाए तो वह सच्ची आराधना है. आणि जर हे त्यापैकी एक जर काही होत नसेल उसमें से अगर कोई एक बात नहीं तर होती तुम्ही खरी आराधना तो आप करत नाही. सच्ची आराधक नहीं कदाचित है. तुम्ही समर्पण करायला नसेल, शायद आपने समर्पण नहीं किया है, जर तुम्ही बलिदान केलं नसेल, शायद स्वतःचं, आपने अपने आप को बलिदान नहीं किया तुमचं है, खाजगी जीवन पापमय असेल आपका निजी जीवन पाप में है, तर तुम्ही कधीच आत्म्याने आराधना करू तो आप शकत नाही. कभी भी सच्ची आत्मा से आराधना नहीं कर तुम्हाला पाए. माहिती आहे याजकाला आतमध्ये जाण्या अगोदर, आपको मालूम है महायाजक को अंदर जाने से मंडपात पहले, जाण्याच्या अगोदर उस तंबू में जाने से त्याला पहले सांगण्यात आलेलं होतं उसे ये बताया गया था तू डोक्याचं मुंडन कधीच करायचं नाही, तुम अपने सर कभी मुंडवाओगे तुझ्या नहीं, दाढीचे कोपरे कधी छाटायचे नाही, कभी तुम अपनी दाढ़ी नहीं छटाओगे, मैतामध्ये मैत ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी कधी भाग घ्यायचा नाही, जहाँ पर किसी की मृत्यु हो गई वहाँ पर तुम तिथलं जेवण खायचं नाही, वहाँ पर तुम खाना नहीं खा तिथं जाऊन सकते, दुःखात सहभागी व्हायचं वहाँ नाही. पर तुम दुख में सहभागी नहीं आणि हो घरात सकते. जरी कोण मेले असेल तर इतक्याच दिवस फक्त दुःख अगर असायचं. घर में
नहीं कोई मृत्यु है तो इतने दिन ही तुम उसके लिए विलाप करो। याच गोष्टी घरामध्ये खायच्या इतनी चीजें घर में, आणि एवढे दिवस घरामध्ये थांबायचं इतनी चीज दिन तुम्हें घर में रहना। आणि आराधनेला येण्याच्या अगोदर स्त्री जवळ जायचं नाही। आराधना में आने से पहले अपने पत्नी के पास नहीं जाओगे। हे सगळं काही पाळायचं होतं तेव्हा। ये सारी चीजों का उन्हें पालन करना होता हे था। पालन केल्यानंतर आतमध्ये आराधनेसाठी ये जायचं। पालन करने के बाद वो अंदर आराधना के लिए जाते थे। म्हणजेच हे सगळं आता कुठे येतं? अब ये सारी बातें कहाँ पे आ रही आता है? हे सगळं बलिदानात सामावलं। अब ये सारी चीजें बलिदान में समाई। शरीर त्याला बलिदान करण्यामध्ये सामावलं। अपना शरीर उन्हें बलिदान करने में वो समाई। जर हे बलिदान तुम्ही केलं नाही, अगर ये बलिदान आपने नहीं तर किया तुम्ही आतमध्ये जाऊन आराधनाच नाही करू तो आप शकत। अंदर जाके आराधना कर ही नहीं सकते। म्हणजे घरी बलिदान करायचं आहे, तो आपको घर में बलिदान करना है, आत्म्यावर बलिदान करायचं आहे, आपको आत्मा में बलिदान मग करना है। आत्म्याने आराधना करण्यासाठी यायचं। तब आप असल रीति से आत्मा से आपको आराधना करना है। आपलं स्वतःचं समर्पण अपने करायचं, आप को समर्पित करना है। खाजगी जीवन पवित्र अपना बनवायचं, निज जीवन आपको पवित्र बनाना है। तर आपण आराधना तब करायचं। आप आराधना करना है। खरी आराधना करण्यासाठी स्वतःला इससे समर्पित सच्ची आराधना करने के लिए अपने आप को समर्पित या आपण डोळे बंद करूया। अपने आंखों को बंद या कर आपण सगळेजण उभे राहू। हम सब खड़े हो जाएंगे। हालेलुया हालेलुया। आपण सगळेजण उभे राहूया, आपले डोळे बंद करूया। सब खड़े हो जाएंगे। उपस्थित प्रिय आपल्यामध्ये आहे। प्रभु की उपस्थिति हमारे बीच में है। हालेलुया। थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड, थैंक यू लॉर्ड। प्रभु धन्यवाद, स्तुती करतो प्रभु देवा, तुझ्या पवित्र नावाला उंचावतो प्रभु देवा। प्रभु देवा आराधना करण्यासाठी आमचं समर्पण करतो की ते आम्ही प्रभु देवा आमच्या अंतःकरणाला तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही समर्पित करतो। शैतान वेगवेगळ्या प्रकारचं दुष्ट शक्ती, दुष्ट सामर्थ्य, शैतानाचं प्रत्येक बळ येशूच्या नावात मी धमकावतो या ठिकाणी। हर एक चाल को हम धमकाते हैं। हो प्रभु देवा, आत्म्याला आराधना करण्यासाठी आम्हा प्रत्येकाला समर्पण दे। आत्म्याला आराधना करण्यासाठी बलिदान करण्याचं हृदय दे। येशूच्या नावात प्रभु देवा बलिदान करण्यासाठी मदत कर। अत्यंत खाजगी जीवन येशूच्या नावामध्ये पवित्र होऊ दे। पवित्र हो जाए। अत्यंत खाजगी जीवन येशूच्या नावात पवित्र होऊ दे। येशूच्या नावामध्ये अत्यंत खाजगी जीवनातलं पाप यीशु मसीह के नाम से मेरे निजी जीवन का हर एक पाप काढून टाकतो। हालेलुया। येशूच्या नावात निघून जाऊ दे। येशूच्या नावात निघून जाऊ दे। येशूच्या नावात निघून जाऊ दे। अत्यंत खाजगी जीवन पवित्र केलं जाऊ दे। पवित्र किया जाए। अत्यंत खाजगी जीवन पवित्र केलं जाऊ दे। पवित्र किया जाए। येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये, हो येशूच्या नावात अत्यंत खाजगी जीवन यीशु मसीह के नाम से मेरा पवित्र केलं जाऊ दे। किया जाए। पवित्र केलं जाऊ दे। पवित्र किया जाए। तुझी महिमा, महिमा, तुझं सामर्थ्य, आपका सामर्थ्य, तुझं गौरव आपका गौरव प्रगट कर प्रभु देवा। यहाँ पर प्रकट हो हो जाए। प्रभु तुझा आत्मा काम करतो या ठिकाणी। आपका आत्मा यहाँ पर कार्य तुझा आत्मा काम करू दे प्रभु देवा। तुझा आत्मा काम करू दे प्रभुजी। तुझा आत्मा काम करू दे प्रभु देवा। तुझं सामर्थ्य काम करू दे प्रभुजी। नीरो शंका हंता कामाला लावा, निको रामा हंता कामाला लावा, धोर ठोकी हंता हाला लावा, निको लावा रामा हंता कामाला लावा, निको हंतो करोलो लिया, सको हंतो करोलो लोबो। हालेलुया लॉर्ड। येशू तुझा गौरव करतो आम्ही। येशू तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद करतो प्रभू। येशूच्या नावामध्ये दुष्टांचं सामर्थ्य, अंधकाराची प्रत्येक शक्ती येशूच्या नावाने ठप करतो। नाम से निकल जाए। रिबो लावा रामा हंता कामा, शको हंतो करोलो लोबो। हालेलुया लॉर्ड। येशू तुझ्या पवित्र नावाचं धन्यवाद, तुझ्या पवित्र नावाची महिमा आणि प्रशंसा करतो। नाम की महिमा यहाँ पर होने दीजिए। प्रभु धन्यवाद, प्रभु धन्यवाद, प्रभु धन्यवाद। प्रभु तुझा आत्मा काम करू दे। 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 रिबो लावा रामा हंता कामा, शको। हालेलुया लॉर्ड। प्रभुजी या ठिकाणी असलेला प्रत्येक मनुष्य मी तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो प्रभु। प्रत्येक मनुष्याला मी तुझ्या पवित्र हातात समर्पित करतो प्रभु। आप में सबको समर्पित करते हैं। तुझा आत्मा या ठिकाणी उतरून आलेला आहे। आपका आत्मा यहाँ पर उतर आया। आत्मा या ठिकाणी उतरून आलेला आहे। आपका आत्मा यहाँ पर उतर आत्मा या ठिकाणी उतरून आलेला आहे प्रभुजी। उतर आया प्रभु। तुझं सामर्थ्य या ठिकाणी आम्ही पाहत आहोत। आप देख रहे परमेश्वर। तुझा आत्मा या ठिकाणी काम करतोय आपका प्रभु। आत्मा यहाँ पर कार्य कर रहा है प्रभु जी। येशूच्या नावामध्ये, यीशु मसीह के नाम से। येशूच्या नावामध्ये यीशु मसीह के नाम से। अनेकांना तुझं सामर्थ्य स्पर्श करतोय या ठिकाणी। आपका स्पर्श हो रहा हो है। अनेकांना तुझं सामर्थ्य स्पर्श करतोय प्रभु। आपका आत्मा स्पर्श कर रहा है। Hallelujah Lord, in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये तुझा अद्भुत हात, गौरवी हात आता या क्षणाला पूर्ण परमेश्वर। निबो लामा रामा हंता कामा, शको होतो कोमोलो, निबो तामासा का हंता कामा लावा। Hallelujah Lord, Hallelujah, Hallelujah. देवा तुझा आज्ञा या ठिकाणी उतरली। देवा तुझा आज्ञा या ठिकाणी
आत्म्याने उठून येऊ दे. तुझं सामर्थ्य, तुझा स्वर्गीय सामर्थ्याने स्पर्श कर. तुझा अद्भुत गौरव प्रकट कर यीशु मसीह के नाम से. हालेलुया, हालेलुया. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावात सैतानी बंद, सैतानी सामर्थ्य कुठलं जाऊ. दुष्ट शक्ती, दुष्ट बंद येशूच्या नावात मी तोडतो. हालेलुया. प्रत्येक सैतानाच्या सामर्थ्याला, प्रत्येक दुष्ट शक्तीला येशूच्या नावात मी तोडतो. यीशु मसीह के नाम से आज मैं निकालता हूँ. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य या ठिकाणी पवित्र आत्मा का सामर्थ्य यहाँ पर है. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य या ठिकाणी पवित्र आत्मा का सामर्थ्य यहाँ पर है. पवित्र आत्मा या ठिकाणी काम करत आहे. क्या आत्मा यहाँ पर कार्य कर रही है. अनेकांच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर काम करत आहे. कई सारे के अंतःकरण में त्यांच्या शरीरामध्ये काम करत आहे. उनके शरीर में कार्य कर रही है. हालेलुया. येशूच्या नावामध्ये, यीशु मसीह के नाम से. येशूच्या नावामध्ये हालेलुया. प्रभू तुझं गौरव प्रकट होऊ दे. प्रभू तुझं सामर्थ्य प्रकट होऊ दे. आपका सामर्थ्य, प्रभू तुझं अद्भुत सामर्थ्य प्रकट होऊ दे. सामर्थ्य पर प्रकट होने दीजिए. प्रभू तुझं अद्भुत सामर्थ्य प्रकट होऊ दे. सामर्थ्य पर प्रकट तुझं अद्भुत काम प्रकट होताना आम्ही सुद्धा होने प्रभूजी तू गौरवशाली प्रभू आहे. हालेलुया, हालेलुया. प्रत्येक आजाराचा आत्मा या ठिकाणी येशूच्या नावात मी काढून टाकला. कदाचित तुम्हाला कोणत्या शारीरिक वेदना असतील, शायद आपको कोई शारीरिक वेदनाएं है, काहीतरी शारीरिक वेदना जर असतील, आपको शायद कोई वेदनाएं है, त्या वेदनेच्या ठिकाणी हात ठेवा. उसके जगह पर आप अपना हाथ रखिए. त्या त्रासाच्या ठिकाणी हात ठेवा. जहाँ पर तकलीफ हो रही वहाँ पर अपना हाथ त्या रखिए. ठिकाणी हात ठेवा. वहाँ पर अपना हाथ रखिए. हालेलुया. हात ठेवा त्या ठिकाणी. वहाँ पर अपना हाथ रखिए. प्रभूचा आत्मा या ठिकाणी प्रभु की आहे. आत्मा यहाँ पर है. प्रभूचं सामर्थ्य या ठिकाणी प्रभु का आहे. सामर्थ्य यहाँ पर है. प्रभूचा अद्भुत शक्ती या ठिकाणी आहे. अद्भुत शक्ति यहाँ पर है. प्रभूचा आत्मा या ठिकाणी आहे. प्रभु का आत्मा यहाँ पर है. तो तुम्हाला स्पर्श करू आपको इच्छितो. स्पर्श करना चाहता त्या है. ठिकाणी हात ठेवा. वहाँ पर हाथ रखिए. त्या ठिकाणी हात ठेवा. वहाँ पर अपना हाथ रखिए. येशूच्या नावात सगळे आजार, यीशु मसीह के नाम से सारी येशूच्या बीमारियां, नावात सगळे आजार, यीशु मसीह के नाम से सारी येशूच्या बीमारियां, 5 प्रमाणे सगळे आजार, सारी बीमारियां, येशूच्या नावात सगळे आजार यीशु मसीह के नाम से सारी आता या क्षणाला निघून जात आहे. आता या क्षणाला निघून जात आहे. आता या क्षणाला निघून जात आहे. येशूच्या नावात सगळे आजार, सगळे वेदना येशूच्या नावात निघून जात आहे. हालेलुया, हालेलुया. येशूच्या नावामध्ये आजार निघून गेले. हालेलुया. ओ प्रभू तुझं गौरव महान सामर्थ्याने प्रकट झाले. हालेलुया. मी कबूल करतो या ठिकाणी येशूच्या नावात मी क्लेम करतो, रिलीज करतो. येशूचं सामर्थ्य या ठिकाणी उठून प्रभू तुझा आत्मा या ठिकाणी आहे. प्रभु आपकी आत्मा यहाँ पर है. हो प्रभू देवा. हाँ परमेश्वर. जो कोणी आज शांतीने ग्रस्त असेल, जो कोई यहाँ पर शांति से ग्रस्त है, हो प्रभु देवा, त्यांच्या कुटुंबात आणि त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये प्रभु देवा त्या शांतीचा सामना करत असतील, उनके परिवार में, उनके वैयक्तिक जीवन में अगर वो कोई ऐसे अशांति, हो सगळ्या शांतीला, सर्व प्रकारच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व दुःखाला, वेदनेला, मानसिक त्रासाला येशूच्या नावात आता या क्षणाला मी थंब करतो. हालेलुया. प्रत्येक अशा प्रकारच्या शांती आज येशूच्या नावात त्यांना सोडून जातो. यीशु मसीह के नाम से उन्हें छोड़कर येशूच्या नावात, येशूच्या नावात ख्रिस्तानी शांती, हो येशूच्या नावात योहान 14:27 प्रमाणे मी रिलीज करतो आता या क्षणाला. यीशु मसीह की दी हुई शांति को मैं, स्वर्गीय शांती मी रिलीज करतो या ठिकाणी. शांति को यहाँ पर मैं भेजता हूं. स्वर्गीय शांती मी रिलीज करतो. यीशु मसीह के नाम से स्वर्गीय शांति को त्याचं यहाँ पर जीवन शांतीने भरून जाऊ दे. जीवन शांति से भर जाए. प्रत्येक वादविवाद मिटवला जाईल. हर एक कलह वहाँ पर मिट जाए. प्रत्येक मनातलं दुःख निघून जाईल. हर एक दुख वहाँ पर निकल जाए. प्रत्येक मनातली वेदना निघून जाऊ दे. वेदना यहाँ से निकल जाए. येशूच्या नावात. यीशु मसीह के नाम हो से देवाची शांती त्यांच्या अंतःकरणावर राज्य परमेश्वर करू. की शांति उनके जीवन में राज करे. देवाची शांती राज्य करू दे त्यांच्या परमेश्वर की शांति वहाँ पर राज करे. प्रभू तुझा आत्मा काम प्रभु करतो. आपकी आत्मा यहाँ पर कार्य प्रभु करे. तुझा आत्मा काम प्रभु आपका करतो. आत्मा यहाँ पर कार्य प्रभु करे. तुझं सामर्थ्य या ठिकाणी प्रभु आपकी आहे. सामर्थ्य यहाँ पर आने दीजिए.
तू प्रभू देवा तू फिरत आहेस या आप यहाँ पर गए तू परमेश्वर, आजूबाजूला फिरत आप आहेस आसपास हो तू परमेश्वर, त्यांच्यामध्ये फिरत आहेस आप लोगों के बीच में तू घूम रहे फिरत आहेस त्यांच्यामध्ये आप उनके बीच में घूम रहे तुझा परमेश्वर, अद्भुत आत्मा काम करत आपका आहे अद्भुत आत्मा यहाँ पर कार्य कर रहा हो है, तुझं स्वर्गीय सामर्थ्य आपका स्वर्गीय सामर्थ्य यहाँ पर उतर आया तुझं है, स्वर्गीय सामर्थ्य आपका उतरून स्वर्गीय आलेलं सामर्थ्य आहे यहाँ पर उतर आया है। हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया प्रभू तुझं गौरव या ठिकाणी प्रभु प्रकट आपका झालेलं गौरव यहाँ पर प्रकट हो रहा है, तुझं गौरव प्रकट झालेलं आपका गौरव यहाँ पर प्रकट तुझी हो महिमा रही है, प्रकट झाली आपकी महिमा यहाँ पर प्रकट हो चुकी हो है। प्रभू अनेक साक्ष आम्ही ऐकणार हर आहोत एक गवाही को हम सुनने वाले हो हैं, प्रभूजी अनेक साक्ष आम्ही ऐकणार आहोत अनेक सारी गवाही का अनेक अशा गोष्टी आम्ही ऐकणार आहोत की जे मानवाला शक्य नाही प्रभू कई सारी चीजें जो इंसान को होती नहीं उन साक्षियों हो को हम प्रभू देवा सुनेंगे, अशा गोष्टी आम्ही ऐकणार आहोत की जे देवाने केलेलं आहे ऐसी बातों को हम सुनेंगे जो ज्या परमेश्वर शक्य गोष्टी शक्य केलेल्या आहेत नामुमकिन को मुमकिन होता हम हो प्रभू सुनेंगे, देवा आम्ही आज संभव गोष्टी आम्ही पाहणार आहोत ऐसे संभव चीजों को हम देखेंगे की ज्या प्रभू देवा तू केलेल्या आहेत जो आपने की है तुझा परमेश्वर, चमत्कार आम्ही डोळ्याने आपका पाहणार आहोत चमत्कार अपने आंखों से हो प्रभु देवा आम्ही ऐकणार आहोत तुझ्या वचनाविषयी तुझ्या सामर्थ्याविषयी प्रभू आपके सामर्थ्य के बारे में हम सुनने वाले हैं। धन्यवाद धन्यवाद देतो पिता. धन्यवाद ईश्वर, धन्यवाद धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद देतो पिता धन्यवाद धन्यवाद। तुझी लेकरं प्रभू तुझ्या जवळ आहेत आपके बच्चे आपके पास आ तुझी रहे हैं, लेकरं तुझ्या जवळ आहेत आपके बच्चे आपके पास आ रहे प्रभू हैं, त्यांच्यासाठी तू काम कर उनके लिए आप कार्य कर रहे हैं, त्यांच्यासाठी तू काम कर उनके लिए आप कार्य कर रहे हैं परमेश्वर। धन्यवाद देतो धन्यवाद, आम्ही धन्यवाद हम देतो आपको धन्यवाद देते प्रभू प्रत्येकावर तुझं सामर्थ्य उतरून आलेलं हैं। हर आहे एक के ऊपर आपका सामर्थ्य उतर आया है, प्रत्येकावर प्रभु देवा तुझ्या अग्नी उतरून आलेला हर एक आहे के ऊपर आपकी पवित्र अग्नि उतर आई है परमेश्वर। तुझ्या स्पर्शाने महान सामर्थ्याने तू स्पर्श केलेला आहे. आपके स्पर्श से, आपके महान सामर्थ्य से आपने स्पर्श किया है, तुझी महिमा करतो आपकी महिमा यहाँ तुझ्या पर, पवित्र नावाला उंचावतो आपके पवित्र नाम को हम ऊंचा उठाते हैं, प्रत्येकाचा ताबा तुझ्या हर हातात एक का ताब आपको देते हैं, प्रत्येकाचं हृदय मी तुझ्या हातात हर एक का हृदय हम आपके हाथों में सौंपते हैं। धन्यवाद देते हैं। थँक यू लॉर्ड Thank you, Jesus. थँक यू जीसस हालेलुया होसाना प्रेज गॉड प्रेज द लॉर्ड रिबोला शकाहंता कामा रिको रबहंता कियाना कोतो को तेरी इच्छा प्रेज गॉड प्रेज द फादर पूरी हो जाए, हाथों में तेरे जीवन है ये, तेरी इच्छा पूरी हो जाए, हाथों में तेरे जीवन है, मैं मीठी हूँ, तू है कुम्हार, मुझको बता, मुझको बता, मैं मीठी हूँ, तू है कुम्हार, मुझको बता, मुझको चलता रहा, तुझको कभी अपनी मर्जी से चलता रहा, तुझको कभी अपना कहा, लेकिन प्रभु आज से मैं प्रेज गॉड थँक यू जीसस आज से मैं तेरे उसको लेता चलूं।
मुझको उठा मुझको परमेश्वर पिता तेरा आत्मा यहाँ पर है। प्रभु परमेश्वर आपकी आत्मा यहाँ पर है। गौरव करते पिता आपका महिमा यहाँ पर करते हैं। आप यहाँ पर है। स्वर्ग उघडलेला आमच्यासाठी आपका स्वर्ग यहाँ पर खोल दिया गया हमारे लिए। तुझ्या लेकरावर तुझी प्रीती आहे। आपके बच्चों के ऊपर आपकी प्रीति। तुझे लेकर तुझ्याकडे आवाज देत आहेत। आपके बच्चे आपके ऊपर अपनी आवाज लगाए। हृदय तुझ्या समोर त्याने मोकळं केलं। अपना हृदय आपके सामने मैंने खोल दिया है। तुझ्याकडून अपेक्षेने या ठिकाणी आलेत पिता। आपके पास बड़ी अपेक्षाओं के साथ वो आए हैं। हो तू त्यांना रिकामं पाठवणार नसतो। आप उन्हें खाली हाथ नहीं भेजेंगे कोणीतरी शांती घेऊन जात आहे प्रभू जी। आपकी शांति यहाँ से वो लेकर जा रहे हैं। हो प्रभू जी तुझा आनंद घेऊन जात आहे प्रभू। आपका आनंद यहाँ पर वो लेके जा तुझा रहे हैं। अभिवचन घेऊन जात आहे या आठवड्यासाठी। यहाँ से वो लेके जा रहे हैं। या आठवड्यासाठी प्रभू देवा तुझा गौरव घेऊन जात इस आहे। हफ्ते के लिए वो आपका महिमा यहाँ के लेके जा जे रहे हैं। त्यांच्या जीवनात त्या आठवड्यावर प्रगट होणार आहे प्रभू देवा। जो उनके जीवन में उनके या आठवड्यात तुझं सप्ताह भर प्रकट होने वाला है। या आठवड्यात तुझं सामर्थ्य त्यांच्या जीवनात प्रगट होणार आहे प्रभू। सप्ताह में आपके माहे सामर्थ्य उनके जीवन से या प्रकट आठवड्यात त्यांच्यासाठी आशीर्वादाचा आठवडा असणार आहे। हो होने वाला है। या आठवड्यामध्ये प्रभु देवा तुझं गौरव महान सामर्थ्य तू प्रगट करशील। इस सप्ताह में आपका महिमा आपकी सामर्थ्य के साथ प्रकट त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो प्रभु देवा। दुआ कर रहा हूँ। हो प्रभु त्यांच्यासाठी मी विनंती करतो तुला। विनती करता हूँ परमेश्वर। प्रत्येक व्यक्ती ज्याला तुला आपलं अंतःकरण दिलेलं आहे जिन्हें अपने प्रत्येकाला प्रभु देवा तुझ्या आशीर्वादाने भर। त्यांचा बिझनेस, त्यांचं काम, हो त्यांची नोकरी, त्यांचं घर, हो त्यांच्याकडे येणारा पैसा, त्यांची फॅमिली, त्यांची लेकरं, हो प्रभु देवा त्यांची शेती, हो प्रभु देवा त्यांच्या जवळ असलेली प्रत्येक गोष्ट येशूच्या नावात आशीर्वाद देतो। हो प्रभु देवा अनुवाद 28 प्रमाणे प्रभु देवा परमेश्वर वचन के अनुसार हो प्रभु देवा 1:7 प्रमाणे येशूच्या नावात त्यांचं जीवन आशीर्वाद होईल। मी घोषित करतो त्यांचे टोपले आशीर्वाद होईल। घोषित करतो ते आज जातील त्यावेळेस आशीर्वाद होईल। मी घोषित करतो बाहेर जातील त्यावेळेस आशीर्वाद होईल। प्रभु त्यांच्यासाठी तुझा आशीर्वाद मी रिलीज करतो। तुझा आशीर्वाद मी रिलीज करतो। तुझा आशीर्वाद मी रिलीज करतो। येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये, हो येशूच्या नावामध्ये स्वीकारा येशूच्या नावामध्ये। हो ते प्रकट होते येशूच्या नावामध्ये। लोकांसमोर दिसून येऊ दे। हालेलुया। तुझं महान सामर्थ्य गौरव प्रकट होते। आपका सामर्थ्य आपका महिमा यहाँ पर प्रकट होने दीजिए। हालेलुया, 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 हालेलुया। तुझं गौरव प्रकट होते। आपका महिमा यहाँ पर प्रकट होने दीजिए। आपका सामर्थ्य प्रकट होने दीजिए। आठवड्यात त्यांच्यासाठी आनंदाचा आठवडा। ये सप्ताह के लिए आनंद भरा सप्ताह हो। निराशा आनंदामध्ये बदलून जाऊ दे। परमेश्वर के आनंद से वो भर हो दुःख प्रभु देवा, हो प्रभु सर्व प्रकारच्या सुखामध्ये बदलून जाऊ दे। सारा दुःख के सुख में बदल जाए। त्यांचे अश्रू पुसले जाऊ दे प्रभु। सारे आंसू को पोंछ दिया जाए यीशु मसीह। हो प्रभु पित्या, हाँ परमेश्वर पुन्हा एकदा त्यांना उभं कर। फिर से एक बार उन्हें खड़ा पुन्हा कीजिए। एकदा त्यांच्या पायावर उभं कर। फिर से एक बार उन्हें पैरों पे खड़ा पुन्हा कीजिए। एकदा तुझ्यासाठी खंबीरपणे उभं कर फिर से एक बार प्रभु। आपके लिए खंबीरता से खड़ा कीजिए। तुझ्यासाठी मजबूतपणे उभं राहण्यासाठी मदत मजबूती कर। से वो खड़े हो जाए। सामर्थ्य काम करो। आपका सामर्थ्य कार्य करने दीजिए। हालेलुया, 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 हालेलुया। ज्याने स्वीकारलं त्यासाठी हे घडून येणार आहे। जिन्होंने उसे स्वीकारा उनके लिए ज्याने स्वीकारलं त्यासाठी हे घडून येणार आहे। ज्याने स्वीकारलेलं आहे त्यासाठी प्रभु काम करणार। जिन्होंने स्वीकारा उनको परमेश्वर के लिए त्याचा आत्मा तुमच्या जीवनात काम करताना दिसेल। उनका आत्मा आपके जीवन में कार्य त्याचा करता आत्मा हुआ तुमच्या दिखेगा। जीवनात चमत्कार घडवताना उनका दिसेल। आत्मा आपके जीवन में चमत्कार किया करता हुआ सैताना दिखेगा। विरुद्ध तुमच्या विरुद्ध तो लढाई करेल। शैतान के विरुद्ध आपके वो उसके विरुद्ध वो लड़ाई करेंगे कारण त्याच्याजवळ सामर्थ्य आहे। क्योंकि उनके पास सामर्थ्य है। तो म्हणतो सामर्थ्य माझं आहे, वो कहते सामर्थ्य मेरा है, मी कोणास ते देणार नाही। मैं उसको नहीं। आणि म्हणून देव तुमच्या वतीने नव्हे। इसलिए परमेश्वर आपके हा आठवडा तुमच्यासाठी ये आनंदाचा, सप्ताह आपके लिए आनंद भरा हो। हा आठवडा तुमच्यासाठी शांतीचा आठवडा। ये सप्ताह आपके लिए शांति भरा सप्ताह है। प्रभु तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद प्रभु देतो। आप सबको आशीष दे। हालेलुया, प्रेज गॉड, थैंक यू जीसस। आमची प्रार्थना प्रभु तू ऐकलीस आणि धन्यवाद। हमारे दुआ को आपने सुना इसलिए धन्यवाद है। येशूच्या नावात यीशु मसीह के नाम से आमेन, 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 आमेन। मेंढराचा महान मेंढपाळ प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथे जमलेल्या प्रत्येक देवाच्या प्रिय लेकरांच्या बरोबर आता आणि सदैव असो। आमेन, आमेन।
गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला सगळ्यांना खूप आशीर्वादित करो.